आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. विशेष करून आज माझं परम भाग्य आहे की आज माझे परम मित्र पार्थसारथी प्रभू आणि आणखीन प्रभूजी आज कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं तर ते इथं बसायला पाहिजे, कारण की आणि त्यांनी कथा करायला पाहिजेत. पण हा जो भागवताचा शृंखला चालू आहे, भविष्यामध्ये अपेक्षा करतो की तुम्ही जे तरोळे कॉलनी आहे त्याच्यात त्यांचं पण आयोजन करावे. प्रभूजी इंजिनियर झालेले आहेत आणि इथेच कोणती खेड, मन्नार खेड्यामध्ये आपलं हरे कृष्ण जे केंद्र आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत, काउन्सलर पण आहेत. यूथसाठी ते प्रचार करतात आणि ग्रस्तांना काउन्सिलिंग पण करतात. आध्यात्मिक जीवन कसं जगलं पाहिजे, आपल्या व्यावहारिक जीवनात आपण कसं राहिलं पाहिजे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे कसं गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनाला भगवत भक्तिमय जीवन कसं यापन केलं पाहिजे, त्यासाठी प्रभूजींनी आपलं संपूर्ण जीवन ह्या भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित केलेलं आहे. आणि ते गेल्या कितीक वर्षापासून ह्या जळगाव शहरामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार करतात. माझी एकच आशा आहे, ह्या कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही सगळेजण जे हरे कृष्ण केंद्र आहे मन्नारखेडी ह्या केंद्राला भेट द्या. तिथे सुंदर विग्रह आहेत. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया यांचा अतिशय सुंदर विग्रह. जो कोणी जगन्नाथपुरीला नाही गेला आणि त्यांना जगन्नाथपुरीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या मंदिरामध्ये जा, कारण जगन्नाथजीचा जो दर्शन एकदा घेतो कोणी त्या भौतिक संसारामध्ये पुन्हा येत नाही, कारण की जगन्नाथजीचे अतिशय कृपाळू दयाळू. जगन्नाथचे डोळे मोठे का आहेत, त्याचं कारण असं आहे की भगवंत आपल्या भक्ताचे दोष न पाहता चांगले गुण पाहतो. त्याच्यामुळे जगन्नाथजींचे डोळे मोठे आहेत आणि आपले डोळे बारीक आहेत, कारण आपण लोकांचे दोष पाहतो म्हणून भगवंताने आणखीन बारीक डोळे ठेवलेले आहेत आपल्याला. जर मोठे ठेवले असते तर आपण काय केलं असतं, आणखीन पाहिलं असतं. आणि भगवंताने सगळ्या दोन दोन गोष्टी दिल्या, पण तोंड एकच दिले. कान ऐकायला 2 दिले, नाकपुड्या 2 दिल्या, डोळे 2 दिले, मलमूत्र त्याग करायला 2 ठिकाण दिले, पण तोंड एकच दिले. तेव्हा एका तोंडाने प्रॉब्लेम होतात. तर हे तोंडाची परिपूर्णता कधी होईल, जेव्हा तुम्ही भगवंताचं नाव घेता. डोळ्याचं परिपूर्णता काय, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. कानाची परिपूर्णता आहे भगवंताच्या कथा ऐकण्यासाठी. नाकाची परिपूर्णता आहे, भगवान जे विष्णूला पुष्प अर्पण केल्या जाते, तुळशी मंजिरा अर्पण केलं ते सुगंध घेण्यासाठी. आणि आपण हे जर केलं तर भगवत प्राप्ती अतिशय साधी सोपी आहे, काही वेगळं करण्याची. आणि फुकटमध्ये नरकात जायचं असेल तर पैसे पे करावं लागतात. म्हणजे दारू प्यावं लागते, नॉनव्हेज खावं लागतंय, याभिचार करावं लागतंय, जुगार खेळावं लागतंय, त्यासाठी पैसा खूप टाकावा लागतो नरकात जाण्यासाठी. पण भगवत धामात जायचं असेल, वैकुंठात जायचं असेल तर काही नाही, चॅन्टिंग, डान्सिंग, फेस्टिंग, जप करा, प्रसाद खा, भगवंताला भोगवून आणि कीर्तनामध्ये नाचा, तरी भगवत धाम जाते. म्हणून ह्या कथा कशासाठी येतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. आज मी दुपाराने कूलरला पाणी भरत असताना एक दृष्टांत मला जाणवला. मी नेहमी सांगत असतो या संदर्भात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे हापसा असतो त्याला व्हॅक्यूम तयार होते, आणि किंवा आपण विहिरीमध्ये पाणी मोटर चालू तर पाणी येत नाही, काय करावं लागतं, त्याच्यामध्ये व्हॅक्यूम निर्माण होतो. व्हॅक्यूमला मराठीमध्ये पोकळी निर्माण होती त्या पंपामध्ये. किती जरी मारलं नाही, त्या पंपामध्ये पाणी काढायचं असेल तर ते विहिरीमध्ये पाणी काढून पुन्हा तुम्हाला त्या पाईपामध्ये भरावं लागतं. आणि भरपूर पाणी भरल्यानंतर मोटर चालू केली की लगेच पाणी येत आहे. हापश्यामध्ये सुद्धा पाणी टाकलं तर पाणी येत आहे. ती पोकळी निर्माण झालेली पाणी टाकून काय करतात, पोकळी भरल्या जाते. त्याच प्रकारे हृदयात आपल्याने भगवंतामध्ये व्हॅक्यूम निर्माण झाली, पोकळी निर्माण झालेली. आणि ती पोकळी आपण किती प्रयत्न करतो भगवंताच्या प्रती प्रेम करण्याचं, पण तिथून प्रेमच निघत नाही. पण जेव्हा तुम्ही भगवान कृष्णाच्या कथा ऐकतात, जप ऐकतात आणि त्या पोकळीमध्ये पाणी भरतात, जेवढं श्रवण करतात तेवढे भगवंत बाहेर येते. जेवढा जप करतात तेवढं भगवंत आतमध्ये जाते, पुन्हा बाहेर तेवढ्या स्पीडमध्ये पाणी भरलं तर पाणी स्पीडमध्ये बाहेर येते. हापश्यामध्ये किंवा नळामध्ये किंवा जे काही पाईप आहे त्याच्यामध्ये जेवढ्या पाणी भरलं तेवढं स्पीडमध्ये त्या जमिनीतलं विहिरीतलं पाणी बाहेर येते. त्याच प्रकारे
आपण आपल्या हृदयामध्ये भगवंताचं नाव जेवढं भरू, भगवंताच्या कथा जेवढ्या ऐकू, तेवढ्याच कथा भगवंत बाहेर येतील आपल्याला दर्शन देण्यासाठी. म्हणून ती पोकळी दूर करणं महत्वाचं आहे. मी प्रवचनात एक सांगितलं, मायकल एंजोले म्हणून, त्याला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? अहो तुम्ही ह्या दगडामध्ये किती सुंदर मूर्ती तयार करतात. ते म्हणजे ऑलरेडी दगडामध्ये मूर्ती असते, पण मी काय करतो, जो अनवॉन्टेड भाग आहे तो काढतो, आपोआप मूर्ती होते. त्याच प्रकारे आपल्यामधल्या अनवॉन्टेड गोष्टी जेव्हा निघून जातात, तेव्हा भगवंताची कृपा किंवा भगवत प्राप्ती सोपी होऊन जाते. म्हणून त्यासाठी जी पोकळी झाली आहे, व्हॅक्यूम झाले, त्या कथेच्या माध्यमातून नित्य निरंतर कथा ऐकत राहत शेवटच्या श्वासापर्यंत. असं नाही की 7 दिवस झाल्यानंतर आपण 5 मिनिटं नाक बंद केलं तर काय होईल, नाकाने तोंड तरफडून मरून जाऊ. म्हणजे असं सकाळी पाणी पिलं, दुपारी पाणी पिलं, आपण दिवसभरातून किती पाणी पिलं तरी कंटाळा येत नाही पाण्याचा, श्वासाचा सुद्धा कंटाळा येत नाही. तसं भगवत कथेचा कंटाळा नाही आला पाहिजे. 7 दिवस झाले, आता उद्यापासून आपल्या टीव्हीच्या मालिका चालू, कभी सास कभी बहू, छास कभी दही था, लागिरं झालं जी, तुझ्या नवऱ्याची बायको, अजून काय काय मालिका माहित नाही लेटेस्ट मध्ये. पण पोरांना चॉकलेट दिले की आमचे भक्त सांगतात की ह्या मालिका चालू आहेत. हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या. आता इथं हवा येत नाही, मी कधीच गरम झालो, या चला हवा येऊ द्या. तर अशा कितीतरी, असं नाही 7 दिवस नाही, निरंतर आपण कथा ऐकल्या पाहिजे आणि या कथा चिंतन मनन केल्या पाहिजे. आणि तेव्हा ही हृदयातली जी पोकळी ती भरून येईल आणि एक दिवस शेवटी जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती, शेवटी भगवान नारायणाची स्मृती होऊन आपण त्यांच्या धामामध्ये जे आनंद घन आहे, जे गोप सखा गोपी त्यांच्यावर जे प्रेम करतायत, ब्रजवासी, मथुरावासी, द्वारकावासी प्रेम करतात, तेच भाग्य आपल्याला इथं भेटते. म्हणून एखादा IPS अधिकारी व्हायचा असेल तर कोणाला घेऊन जात नाहीत. जेव्हा त्या क्वालिफिकेशनचा व्यक्ती तेव्हा जातं, त्याला त्या IPS अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर बनवलं जातंय किंवा आयुक्त बनवलं जातंय. त्याच प्रकारे भगवत धामात असं नाही की तुम्ही 2-3 गळ्यात माळा घातल्या, थोड्या उड्या मारल्या, आता मला वैकुंठ धाम भेटल, नाही. त्यासाठी खूप आपल्याला बिल पे करावं लागणार आहे. आणि ते बिल म्हणजे काय, भगवंताच्या कथा. असो, आपल्याला आपण गेल्या 6 दिवसामध्ये भगवान कृष्णाच्या आपण वृंदावन, मथुरा ह्या लीला पाहिल्या. आता आपण द्वारका लीलेमध्ये काल भगवान कृष्णाने मुचकुंद महाराजांचं चरित्र वर्णन केलं. मुचकुंद महाराज झोपलेले होते आणि भगवंत त्यांना उठवा आले. तिथे आपण एक शिक्षा दिलेली आहे. आपण या जगामध्ये झोपण्याचं नाटक करू, तर भगवंत आपल्याला 2 प्रकारे जागृत करण्यासाठी येते. पहिली म्हणजे ग्रंथाच्या माध्यमातून, आणि ग्रंथाच्या माध्यमातून नाही झालं तर आपल्या जीवनामध्ये कालयवनसारखा व्यक्ती येतो आणि लात मारून आपल्याला उठवत राहतो. म्हणून आपण हे कथा आपल्याला जागृत करण्यासाठी दिलेलं माध्यम आहे. आणि त्याच्यानंतर मुचकुंद महाराजांचं चरित्र झाल्यानंतर भगवान कृष्ण पुन्हा येतात आणि जरासंधाला हरवून नाही का द्वारकेमध्ये जातात, रुक्मिणीचं हरण करतात. आणि रुक्मिणीचा हरण झाल्यानंतर तिथे एक मुद्दा मी सांगितला की भगवंताने रुक्मिणीच्या हातात लगाम का दिला. त्याचे 3 कारण मी सांगितले. पहिलं कारण, अर्जुनाने जेव्हा गीता ऐकले, तर समस्या म्हणून गीता ऐकली, तर भगवंताने त्याच्या जीवनाची डोर आपल्या हातात घेतली, अर्जुनाची डोर आपल्या हातात घेतली, कारण समस्यासाठी त्यांनी गीता ऐकली. पण रुक्मिणीने जेव्हा श्रवण केलं आणि ती पूर्ण समर्पित झाली भगवंताला, तर भगवंताने आपल्या स्वतःची डोर, आपल्या रथाची डोर ती रुक्मिणीच्या हातात दिली. आचार्य म्हणतात, तुम्ही समस्या पोटी म्हणून कधी कथा ऐकू नका. ऐकले तरी चांगले, भगवंत डोर घेतील आपल्या भक्ताची. पण सगळ्यात मोठी डोर काय की भगवंताने भक्ताच्या हाती डोर देणं, ती रुक्मिणीच्या हातात दिली. पहिलं कारण सांगितलेलं आहे की भगवंत हे शिकवतात, मी तुमच्या रुक्मिणीला हरण करून घेऊन जात नाही, तर हरण कोण घेऊन जात आहे, रुक्मिणी घेऊन जाते. दुसरं कारण भगवंत शिकवतात की तुझी सैनिक लगेच यांचा वध करते, काळजी, म्हणजे भगवंतानं सगळं ऐश्वर्य दिलं. आणि तिसरं कारण म्हणजे भगवंतामध्ये याच्या पुढचे सगळं जे माझी डोर असणार आहे, रुक्मिणी तुझ्या हातात असणार आहे, असं आचार्य खूप कारण देत असत. त्यानंतर रुक्मिणी आणि कृष्णाचं लग्न झालं. लग्नामध्ये 8 प्रकार सांगतात शास्त्रामध्ये. रुक्मिणी आणि कृष्णाचं जे लग्न झालं ते राक्षसी विवाह म्हणतात.
म्हणजे एखाद्या कन्येला हरवून करून लग्न करणं. शास्त्रामध्ये 8 लग्नाचे प्रकार आहेत. ते पहिले म्हणजे लग्न म्हणजे ब्रह्मविवाह, म्हणजे पूर्वनियोजित. दोन्ही आई वडील एकत्र येतात आणि मिळन करून नाही का ते सर्वोत्तम विवाह आहे. दुसरा विवाह आहे त्याला म्हणतात दैवविवाह. दैवविवाह म्हणजे स्वयंवर. मुलगी किंवा मुलगा स्वतःहून मुली-मुलं निवडतात चारित्र्याच्या आधारावर. प्रभाव नाही तर स्वभाव पाहून लग्न करतात. आजकाल जे लग्न होतात ते प्रभाव पाहतात. प्रभाव म्हणजे किती प्रॉपर्टी आहे, किती पॅकेज आहे, दिसायला किती हँडसम आहे, मुलगी असो का मुलगा असो, प्रभाव पाहून केला जातं. पण प्रभावामध्ये कमी जास्त होत आहे, पण प्रभावापेक्षा स्वभाव महत्त्वाचा असतो. कारण प्रॉपर्टी खूप असेल आणि स्वभाव खवचट असेल तर काही अर्थ नाही. पण प्रॉपर्टी कमी असेल पण स्वभाव चांगला असेल तर कमी गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज करून ते संसार अतिशय आनंदाने सुखानं जातो. याला म्हणतात दैव लग्न. तिसरे आर्षविवाह. आर्षविवाह म्हणजे याचं पण वर्णन आहे. प्राजापत्य विवाह, गांधर्व विवाह, असुर विवाह आणि राक्षस विवाह. याचे शास्त्रामध्ये खूप विस्तृत वर्णन आहे. आपल्याला एवढा वेळ नाही, आज आपल्या वेळेकडे कमी आहे. द्वारकालीला आपल्याला एक एक पूर्ण करायचे. आणि मग भगवान कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह झाला. त्या विवाहामध्ये सगळे ब्रजवासी आले होते. विष्णूचे ठाकोरपाद आपल्या टीकेमध्ये वर्णन करतात की नंद बाबा, यशोदा मैया सगळे ब्रजवासी आले आणि भगवान कृष्णाच्या विवाहामध्ये त्याने भाग घेतला. आणि तिथे प्रेमाचे आदान प्रदानाचं वर्णन सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. त्यानंतर भगवंत रुक्मिणी आणि भगवंताला पहिला पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं प्रद्युम्न. हा प्रद्युम्न मागच्या जन्मामध्ये कामदेवाचं मूर्तिमान स्वरूप होतं. पण एक दिवस शिवजीकडे गेल्यानंतर शिवजीने त्याला भस्मसात केले. ती कथा मागच्या स्कंदामध्ये खूप आहे डिटेल्समध्ये. आणि मग तेच कामदेव भगवान नारायणाच्या पोटी किंवा कृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. आणि जन्म घेतल्यानंतर जेव्हा हा पुत्र शंभरासूर नावाच्या असुराचा वध करणार त्यावेळेस हा शंभरासूर एका स्त्रीचा वेश धारण करून रुक्मिणीच्या जे ग्रह आहे सुतग्रह त्याच्यामध्ये जाऊन नाही का बाळाचं हरण करतं. हरण केल्यानंतर रुक्मिणी अतिशय दुःखी होती, विचलित होती की 10 दिवसाच्या आत तिचं बाळ हरण करून घेतलं. कोणी घेतलं, काय घेतलं, काहीच माहीत नाही. पण भगवान कृष्णाला हे सगळं माहीत असतं. पण भगवंत शांत राहतात. आणि ह्या शंभरासुराने काय केलं, ते बाळ एका समुद्रामध्ये फेकून दिलं. फेकून दिल्यानंतर एका मोठ्या माशाने त्या बाळाला गिळंकृत केलं. आणि गिळंकृत केल्यानंतर त्यावेळेस तोच मासा त्या शंभरासुराच्या कुकिंगमध्ये स्वयंपाकघरामध्ये आल्यानंतर जो कुकिंग करणारा होता तो कापल्यानंतर त्याचं बाळ आलं. बाळ आल्यानंतर तिथं मायावती नावाची एक दासी होती. ते बाळ त्या मायावतीला दिलं. आणि दिल्यानंतर मायावतीने ते स्वीकारलं. आणि नारद मुनीने सांगितलं की हे मायावती, तू तुझ्या पतीचा विरह करते, हे तुझेच पती म्हणून जन्माला आलेले, यांचं पालन पोषण कर आणि नंतर यांच्याशी तू विवाह कर. आणि मग हळूहळू ही मायावती प्रद्युम्नाचा पालन पोषण करू लागली. लहानाचं मोठं झाले. एक तारुण्याच्या वयात आल्यानंतर तिचा भाव बदलत चालला. एक दिवस प्रद्युम्न विचारता, माते, आतापर्यंत तू मातेचा व्यवहार माझ्याशी केला, आतापर्यंत याच्या पुढे जो व्यवहार चाललाय तुझा तो अतिशय विचित्र आहे. त्यावेळेस नारद मुनी येतात आणि मायावती सांगते की मागच्या जन्मामध्ये तुम्ही कामदेव होते, पण महादेवाच्या भस्मामुळे तुम्ही झाल्यानंतर नारायणाच्या पोटी जन्म घेतला आणि तुमची पत्नी रती मी मायावती स्वरूप धारण केलेलं आहे. आणि हे केल्यानंतर पुढे हळूहळू ते दोघं पुनर्जन्म, दोघांचं चर्चा होते. लहानाचे मोठे झाले. झाल्यानंतर तिचा जो भाव बदलत गेल्यानंतर प्रद्युम्नाला कळतंय. आणि मग काय करायचं, तर मायावती सांगते की जो शंभरासूर आहे त्याचा वध करा आणि जाण्याच्या पहिले तुम्हाला महायोग किंवा महायोगी शक्ती, योग शक्ती मी प्रदान करते की त्याद्वारे तुम्ही मारू शकता. आणि मग शंभरासुराला ललकारतात. पहिले प्रश्न करतात त्याची. आणि ललकार झाल्यानंतर, प्रभूजी टेबल फॅन आहे का कोणाकडे? टेबल फॅन कोणाकडे तरी बघा. हरे कृष्ण. तर
इथं लावा म्हणजे आपल्या सगळ्यालाच फायदा. मग 100 असुर सोबत युद्ध होतं. त्या युद्धामध्ये 100 असुरला मारल्या जाते आणि मारल्यानंतर जी रती असते मायावी देवी ती भगवान कृष्ण येतात आणि आल्यानंतर पुढे वसुदेव देवकी आणि कृष्ण आल्यानंतर जेव्हा रुक्मिणी ह्या बाळाला पाहते साहजिक त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. डोळ्याच्या अश्रुधारा वाहू लागल्या आणि तिला असं वाटलं की हे माझंच बाळ आहे, माझंच बाळ आहे. आणि मग हरे कृष्ण त्यावेळेस भगवान कृष्ण शांत होते आणि नारद मुनीने सांगितलं की रुक्मिणी माते, तुम्ही जे बाळ तुमचं अपहरण करून घेतलं तेच बाळ नाही का हे प्रद्युम्न आहे, लहानाचं मोठं झालंय आणि ही त्याची पत्नी आहे. आणि मग एवढी दोघांची चर्चा झाल्यानंतर पुढे कथा येते आणि त्या मायलेकांचं जे प्रेम आहे प्रद्युम्नाचं आणि रुक्मिणीचं प्रेमाचं वर्णन सुखदेव गोस्वामी 2 अध्यायामध्ये वर्णन करतात. त्याचं डिटेल्स वर्णन आहे, त्याच्या मागच्या शिक्षा पण आहेत. आणि मग पुढे सामंतक मुनींची कथा येते. एक दिवस हा जो सत्रजित होता तो सूर्यदेवाचा एक महान उपासक होता आणि सूर्यदेवाची उपासना करून सूर्यदेवाने त्याला एक सामंतक मणी नाही का प्रदान केला होता. आणि तो सामंतक मणी घेऊन तो सगळीकडे फिरवायचा आणि त्या रोज पूजा केल्यानंतर 100 टन नाही का त्याला सोनं भेटायचं. आणि मग त्याच्यामध्ये दान धरणं, यज्ञ, हवन सगळ्या गोष्टी करायच्या. एक दिवस त्याला असं वाटलं की आपण नाही का हे सामंतक मणी घालून नाही का द्वारकेमध्ये जाऊया. तो द्वारकेमध्ये गेल्यानंतर द्वारकावासी पाहिलं की हे जे राजा याचं रूप दिसत नाही, साक्षात सूर्यदेव आला. आणि मग सगळे मत द्वारकावासी भगवान कृष्णाकडे गेले, म्हणले आज साक्षात सूर्यदेव आपल्याकडे आलेला आहे. त्यावेळेस भगवंत सारीपाठ खेळवतात आपल्या रुक्मिणीसोबत, पत्नीसोबत. काही मी भगवंताचे सखा पण होते. तर त्यावेळेस भगवंत म्हणले कोणी सूर्यदेव नाही आलेला आहे, हे सत्रजित आलेला आहे आणि तो आपलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी तो फिरतोय. आणि मग भगवंताने त्याची भेट होते. तर भगवंत सत्रजिताला म्हणतात, अरे सत्रजित, हे जे सामंतक मणी ते उग्रसेन महाराजाला दे, भविष्यामध्ये हे तुझ्या जीवनात बाधा आणू शकेल. पण सत्रजिताला लोभ एवढा होता, त्या लोभामुळे त्याने ते सामंतक मणी नाही दिला. त्याच्या काही काळानंतर सत्रजितचा एक भाऊ असतो प्रसेन. तो प्रसेन काय करतोय, एक दिवस मणी घेऊन तो जंगलात फिरत असताना तिथे एका वाघाने त्याचा वध करतात आणि मारून टाकल्यानंतर तो वाघ एका गुफेमध्ये त्या सामंतक मण्याला घेऊन जातो. इकडे जेव्हा प्रसेनचा वध झाल्यानंतर हे जे सत्रजित होता त्याने भगवान कृष्णावर आरोप केला आणि सगळ्या द्वारकामध्ये अफवा पसरून दिलेली आहे की माझ्या भावाचा वध करून जे द्वारकाधीश कृष्ण आहे त्याने हे जे सामंतक मणी ते घेऊन टाकला. सगळीकडे अफवा पसरून टाकली. म्हणजे शास्त्र आचार्य म्हणतात की या जगामध्ये कोणी कोणाला सोडत नाही. भगवान कृष्णाला सुद्धा आरोप केले, त्यांचा काही रोल नव्हता त्याच्यामध्ये. भगवान रामचंद्राला सुद्धा आरोप केले, अरे सीताचा त्याग केला. मग एक शिकायचं, जे आपण इष्ट देवतांची पूजा करतो, ज्यांना आपण आराध्य मानतो, त्यांच्यावर आरोप होतात. तर आपण या भौतिक संसारात जीवन जगत असताना आपण कसं काय अपेक्षा करू शकतो की लोक आपल्यावर आरोप करणार नाहीत. हे राहणार आहे, भौतिक जगाचा नियम आहे. आणि मग जेव्हा भगवान कृष्णाने पाहिलं की सगळीकडे अफवा पसरलेली आहे, तर भगवंत स्वतः त्या सामंतक मण्याचा शोध घेण्यासाठी गेले, वनामध्ये फिरले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. आमच्या आयोजकाला ॲटलिस्ट शेवटी मला सांगावं लागलं की फॅन काहीतरी लावा. ना श्रोत्याला लक्ष आहे ना आयोजकाला आहे. असं इकडे लावा. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है,
टाळ्या वाजवा, टाळ्या. अशा प्रकारे भगवंत स्वतः त्या मण्याचा शोध करण्यासाठी वनात निघाले. गेल्यानंतर एका गुफेमध्ये प्रवेश केला आणि सगळ्या जे त्यांच्यासोबत संगी आले होते त्यांना बाहेर थांबायला सांगितलं. आतमध्ये गेल्यानंतर एक बालक त्या मण्याशी खेळत असताना पाहिलं, तिथे सिंहाचं शरीर पडलेलं आणि ते बालक त्या मण्याशी खेळतोय. जसं भगवंत घ्यायला गेले त्यावेळेस त्या गुफेमध्ये जामवंत राहायचे आणि जेव्हा जामवंत आणि भगवंताची भेट होते, जामवंत ओळखत नाहीत आणि भगवंत मागतात ते देत नाहीत आणि दोघांमध्ये खूप युद्ध चालत आहे. ते युद्ध सुखदेव गोस्वामी वर्णन करता 12 दिवस युद्ध चाललं आणि 12 दिवसानंतर जामवंतला वाटतंय की मी युद्ध करतो, कोणी साधारण व्यक्ती नाही, हे भगवान विष्णूच असू शकेल. आणि मग खूप सुंदर प्रार्थना केल्या, याचना केल्यानंतर भगवंताने स्वतः कृष्णाने त्यांना रामचंद्राचं रूप दाखवलं, असं आचार्य भागवतामध्ये वर्णन करतात. आणि मग त्याबरोबर जामवंताला दर्शन दिल्यानंतर त्या प्रार्थनेच्या माध्यमातून शेवटी जामवंत भगवंताला ते सामंतक मणी देतात आणि आपली सुंदर कन्या जामवंती हा भगवंताशी विवाह करून देतात. भगवंत जेव्हा 12 दिवस येतात त्यावेळेस जे द्वारकावासी असतात, वाट बघणारे, ते निघून गेलेले असतात. त्यांना असं वाटलं की आता भगवंत येणार नाहीत आणि मग भगवंत जातात आणि जामवंतीशी आणखीन भव्य देवावस्थेमध्ये लग्न करून घेतात द्वारकेमध्ये. ही भगवंताची दुसरी पत्नी. मी तुम्हाला विचारणार आहे भगवंताच्या किती पत्नी आहेत आणि त्यांचे नावं काय, तुम्हाला नंतर गिफ्ट पण देणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. आणि मग जेव्हा भगवंत तो सामंतक मणी आणला आणि सत्रजितला देऊन टाकला, त्यावेळेस सत्रजिताला दिल्यानंतर थोडीशी ग्लानी झाली आणि तो आरोप जे केले अफवा पसरल्या होत्या, भगवंत म्हणले मी नाही केलं, हे गुफेमध्ये वाघानं मारलं, सिंहानं मारलं आणि जांबवंतकडून दिलं. त्यावेळेस सत्रजीला मनामध्ये खूप मोठी ग्लानी झाली आणि काय करायचं, याच्यातून कसं सुटायचं. पहिल्यांदा मागितलं ते दिलं नाही. त्यावेळेस
सत्यजितानं काय केलं, आपला मणी घेतला आणि त्यांची कन्या असते सत्यभामा हिला घेऊन गेले आणि मणी पण दिला आणि सत्यभामाला पण अर्पित केलं. आणि मग भगवंताने सत्यभामाशी लग्न केलं. हा भगवंताचा तिसरा विवाह. कारण की त्यांना असं वाटलं आता याच्या पुढे कधी माझी चूक झाली तर भगवान कृष्ण मला कधी माफ नाही करणार आणि माझे कृष्णाचे चांगले संबंध राहावं हाच एक चांगला पर्याय जे सत्यभामाशी लग्न करून दिलं. आणि इकडे लग्न झाल्यानंतर भगवान कृष्ण हस्तिनापूरला निघून गेले. निघून गेल्यानंतर असं आचार्य म्हणतात की जे सत्यजित आणि सामंतक मण्याची कथा ऐकतो तर जो कोणी तुमच्यावर चुकीचे आरोप करतो त्या चुकीच्या आरोपातून तुम्ही मुक्त होतात. आणि वारंवार जर याचं सकाळ संध्याकाळी श्रवण केलं सामंत मणी आणि सत्यजितची कथा तर भविष्यामध्ये तुमच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होऊन कोणी तुमच्यावर आरोप करत नाही. परिवारामध्ये करतात ना नाना प्रकारचे आरोप, ते आरोप कधी लागणार नाही आणि त्याचं जीवन पवित्र आणि शुद्ध होत आहे असं सुखदेव गोस्वामी या कथेची फलश्रुती सांगतात. आणि मग भगवान कृष्ण तिथून पुढे हस्तिनापूरला निघून जातात. इकडे अक्रूजी आणि अक्रूजीचा एक मित्र असतो कृतवर्मा, ते सत्वधानाकडे जातात आणि म्हणतात अरे सत्वधान तुला माहीत आहे जे सत्यजित होता ते तुझी कन्या तुझ्याशी ठरलं होतं विवाह करायचं. अरे रे तुझं ते विवाह करून नाही दिलं आणि तू असाच राहिला. चिडवलं त्याला आणि म्हणले सत्यभामा तर गेलेली आहे आता तू त्याचा मणी घेऊन टाक. आणि कृतवर्मा आणि अक्रूजींना त्याला नाही का फितून टाकलं. तर सत्वधान एक दिवस रात्री गेला आणि सत्यजितचा वध केला. आणि जसा वध केला आणि मणी हरण केला आणि तेव्हा ही बातमी जेव्हा सत्यभामाला कळाली सत्यभामाने त्यांचं शरीर काय केलं तेलामध्ये सुरक्षित करून ठेवलं आणि सत्यभामा स्वतः हस्तिनापूरला गेली आणि भगवान कृष्णाला सगळा झालेला वृत्तांत सांगितला. आणि वृत्तांत सांगितल्यानंतर भगवान कृष्ण स्वतः आले आणि आता ठरवलं सत्वधानाला दंड देणं महत्त्वाचं आहे. तर सत्वधाना पहिले अक्रूजीकडे गेले. अक्रूजी म्हटले मी कधी करू शकत नाही, मी भगवान कृष्णाचे दुश्मन, तू कर्म केले आता तू बघ. मग अक्रूजीने हात झटकला, त्याच्यानं कृतवर्माकडे गेले. कृतवर्मानं सुद्धा काय केलं हात झटकले. आता याला असं वाटलं की ह्या जगामध्ये कोणीच वास होणार नाही. त्याने तोच सामंतक मणी असतो तो अक्रूजीकडे दिला आणि 700 किलोमीटर आपल्या रथावर बसला. भगवान कृष्ण त्याचा पिछा करतात आणि मग रथ सुद्धा घोडे थकले, रथ सगळं थकला आणि मग सत्वधान नाही का पायी पायी पळत सुटले. भगवान कृष्ण आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध करतात. आणि वध केल्यानंतर आपल्या जे सासरे येतं आचार्य इथं 2 कारण देतात. पहिलं कारण म्हणजे जे जीव गोस्वामी पाद सांगतात की हे अक्रूजी आणि कृतवर्माने असं कृत्य क्या काढलं. अक्रूजी तर भगवान कृष्णाचे अनन्य भक्त होते, कृतवर्मा सुद्धा भगवंताचा भक्त होता आणि सत्वधाना सुद्धा भगवंताचा भक्त होता. तरी याने अशी चुगली का केली आणि त्याने पण ऐकलं. आचार्य म्हणतात की हे अक्रूजी आणि कृतवर्मा हे कंसाचे संगी होते आणि कंसासोबत राहिल्यानंतर त्यांचा प्रभाव नाही का सुद्धा अक्रूरजीवर आणि कृतवर्मा होता. त्यामुळे त्यांनी ही घटना केली. आणि यशवंत ठाकूरपाद दुसरे आचार्य सांगतात नाही, ते म्हणतात की सत्यजिताने पूर्वी भगवान कृष्णाची बदनामी केली आणि त्या बदनामींचं दंड म्हणून भगवंताने जी प्रेरणा दिली कृतवर्माला आणि अक्रूजीला त्यामुळे सत्यजितचा वध झाला. ह्या 2 कारणामुळे सत्यजितचा वध झाल्याचं आचार्य भागवतामध्ये मेन्शन करतायत. आणि मग तिथे झाल्यानंतर आचार्य म्हणतात की त्यावेळेस भगवान कृष्ण सत्यभामाची समजूत घालतात आणि आल्यानंतर जे सत्यजितचा अंतिम संस्कार करतात. अंतिम संस्कार केल्यानंतर पुढे ज्या ठिकाणी शतोधानाचा वध केला तिथं मिथिला नगरीमध्ये बलरामजी थांबतात आणि थांबल्यानंतर तिथे अतिशय सुंदर करून जनक महाराज असतात. ते 7 वर्षे जनक महाराज आणि त्यांचं चर्चा होते. आता जनक ही पदवी म्हणजे ज्या वंशावळीतून येतात तर त्या वंशामुळे जनक होते आणि बलरामजीचे चांगले मैत्री संगन होते. आणि मग तिथे भरपूर राहिल्यानंतर बलरामजी ह्या 7 वर्षामध्ये
त्यांनी दुर्योधनाला नाही का गदा कौशल्याचे ज्ञान प्रदान करतात ह्या 7 वर्षामध्ये. आणि मग तिथे दुर्योधन त्यांचा शिष्य स्वीकारतात. आणि मग पुढे झाल्यानंतर भगवान कृष्ण अक्रूरजी कुठे जातात, काशीला निघून जातात. आणि काशीमध्ये जाऊन ते सामंतक मण्याची पूजा करतात. आणि सामंतिक पूजा केल्यानंतर रोज त्यांना कितीतरी धन भेटायचं. आणि इकडे जो आरोप झाला त्यावेळेस भगवंत स्वतः एक निरोप पाठवताना अक्रूरजीला बोलवतात. म्हणतात की तुम्ही जो मणी घेऊन आला, तुम्हाला जी माझ्याबद्दल भीती वाटत होती त्याची काळजी करू नका. हा जो मणी आहे सामंतक मणी, तो सत्यजितचा जो नातू सत्यभामाचा जो मुलगा होणार आहे त्याला तुम्ही प्रदान करा. आणि तुमच्याकडून जी पाप झाल्याची वृत्ती आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त होतात. आचार्य इथं प्रश्न करतात, अक्रूरजी सारखे महान भक्त, भगवंताचे भक्त असं काय कृत्य करू शकतात? कारण की अक्रूरजी भगवंताचे भक्त होते, त्यांनी सामंतक मणी घेऊन जाण्याची काय गरज? तर आचार्य तिथे वर्णन करतात की अक्रूर जरी भगवंताचे भक्त असले तरी त्याच्यामध्ये कर्म मिश्रित किंवा धनाच्या प्रती थोडी आसक्ती होती आणि तो मोह थांबला नाही. म्हणजे भगवंताच्या सोबत जरी राहिलं तरी कुठं ना कुठं चेतना दूषित राहते, कारण की कंसाचा संघाचा प्रभाव त्यांना पडला होता, असं आचार्य वर्णन करतात. आणि मग पुढे झाल्यानंतर अक्रूरजी येतात आणि तो मणी देतात. आणि भगवंत हे सांगतात की हे जी सामंतक मणी जेवढं ज्याच्याकडे धन असेल तेवढे त्यांची माणसाची मती भ्रष्ट करते आणि त्याच्याकडून चुकीचे कार्य होतात. आणि म्हणून एक आचार्य सांगतात की वाम मार्गाने धन जेव्हा तुम्ही कमवतात तर तुम्हाला 3 प्रकारचे सुख भेटत नाही. आरोग्यिक सुख, सांसारिक सुख आणि भौतिक जगाचं सुख जे आहे ते तुम्हाला कधीच प्राप्त होत नाही. म्हणून जे पैसा येतो कष्टाचा, मेहनतीचा पैसा, ते तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंद प्रदान करतो. जे चुकीचा पैसा येतो, जसं नाशिकला गोविंदनगर म्हणून एक ठिकाण आहे, तिथे एक मोठा पोलीस अधिकारी होता, मी नाव नाही सांगत त्याचं. त्या अधिकाऱ्याचे रोज कितीतरी पैसे आणायचा तो आणि रोज त्याच्या मुलाकडे द्यायचा, पत्नीकडे द्यायचा. वयाच्या 52 का 53 वर्षे तो हार्ट अटॅकनं वारला. ह्या पोराने आतापर्यंत बापाच्या पैशावर बुलेटवर फिरायचे, आलिशान बंगल्यात राहायचे, खूप मजा करायचे. जसा बाप वारला पैसा बंद झाला आणि यांनी शिक्षण नाही घेतलं, केवळ बाप अधिकारी असल्यामुळे सगळं फिरायचे. अशी नौबत आली 1 वर्षानंतर की स्वतःचा बंगला ऐकावा लागला आणि 2 BHK मध्ये राहायला झालं. आता नोकरी कुठं करायचं, शिक्षण नाही. आणि ज्यांच्याकडे ओळखी जावं त्याने पण दिलं नाही, कारण त्याचं बापाचंच असं होतं तर पोरं कसे असणार. आज अशी अवस्था झालेली आहे की कुठेही काम, छोटं काम करून, नोकरी करून पोट भरायला मुश्किल. लग्न सुद्धा राहिले. आता एका मुलाचा 38 झालं, दुसऱ्या मुलाचं 33 वर्ष झाले. म्हणजे पुढी सगळी पिढी उद्ध्वस्त होते. पैसा तर भेटतो पण अख्खं जीवन, कारण त्या पैशावर लोकांचे कर्म सुद्धा यावं लागतात, कर्म सुद्धा येतात. म्हणून कमी खा, तुपापेक्षा खाण्यापेक्षा तेलासोबत खा, पण आनंदाने खा. पण याचा वाम मार्गाचा पैसा घरात नाही आला पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे. कारण की भगवान कृष्ण सुद्धा सत्यजितला सांगत होते, अरे बाबा हे खूप दुःखाचं कारण आहे, पण सत्यजितानं ऐकलं नाही. आणि मग इथून पुढे झाल्यानंतर भगवंत 5 कन्यांशी लग्न करतात. एकदा भगवान कृष्ण पुन्हा जातात, सत्यजितकडून गेल्यानंतर हस्तिनापूरला जातात आणि खांडव वनामध्ये युद्ध केल्यानंतर खांडवप्रस्थ जाळल्या जातात आणि अग्निदेव प्रसन्न होतात. त्याची कथा पण विस्तरित आहे. आणि मग अग्निदेव प्रसन्न होऊन अर्जुनाला नाही का गांडीव धनुष्य, 4 पांढरे शुभ्र अश्व आणि सुरेख रथ आणि अक्षय भाता प्रदान करतात. आणि ह्या दोघांची करीत असताना नदीच्या काठी, यमुनाच्या काठी फिरत असताना तिथे एक सुंदर कन्या तिथं वावरत असते. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, जा, ही सुंदर कन्या कोणाच्या तरी शोधात आहे, तिची जाऊन चौकशी कर. भगवंताला माहीत असतं. अर्जुन जातात स्वतः आणि म्हणतात की हे देवी, तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय काय? त्यावेळेस ती कन्या म्हणते, मी सूर्यदेवाची पुत्री कालिंदी आहे आणि मी खूप वर्ष तपस्या केली. माझी एकच इच्छा आहे की मला भगवान नारायणाशी लग्न करायचं आहे. आणि ज्या नारायणाच्या शोधासाठी आलेले ते नारायण तुमच्या सोबत आहेत आणि माझा हा निरोप तुम्ही पोहोचून द्या भगवंताले. त्यावेळेस अर्जुन जातो भगवंताकडे आणि म्हणतो, कालिंदी नावाची कन्या आहे, सूर्यदेवाची पुत्री, यमराजाची बहीण, तिला यमी पण म्हणतात
किंवा कालिंदी पण म्हटल्या जात आहेत, ती तुमच्याशी व्हावी इच्छा करू दे. जेव्हा भगवंत जातात आणि आकर्षित होतात आणि मग भगवंत कालिंदीला घेऊन नाही का द्वारकेमध्ये जाऊन अतिशय सुंदर थाटामध्ये विवाह करतात. ही भगवंताची किती पत्नी आहे? किती? पहिली कोणती? रुक्मिणी, दुसरी जामवंती, तिसरी, चौथी कालिंदी. या 4 पत्न्या झाल्या. आणि मग त्या 4 पत्न्या झाल्यानंतर भगवंत पुढे अवंतीपूरमध्ये जातात. अवंतीपूर म्हणजे उज्जैन क्षेत्रामध्ये जातात. तिथे विंद आणि अनुविंद हे 2 भाऊ असतात. त्यांची बहीण असते एक मित्रमंदा. हे विंद आणि अनुविंद हे आसुरी वृत्ती, विशेष करून जे जरासंध आहेत, राक्षसी, यांच्या संघात राहायचा तो. आणि राहिल्यानंतर त्याचं विशेष करून भगवान कृष्णाशी दुश्मनी होती. हा विंद आणि अनुविंद जास्त करून दुर्योधनासोबत राहायचे. आणि दुश्मनी असल्यानंतर जी मित्रमंदा होती तिची मनातून इच्छा होती की माझे पती असावे तर भगवान कृष्ण असावे. आणि त्या मनातली भावना पाहून भगवंत अवंतीपूरला जातात, जे उज्जैनला जातात, आणि विंद आणि अनुविंदाशी युद्ध करून ते मित्रमंदाचा हरण करतात आणि भगवंत तिच्याशी विवाह करतात. हा भगवंताचा 5वा विवाहाचं वर्णन केलं जाते. पुढे भगवंत कौशल नरेशमध्ये जातात. तिथं नग्नजित नावाचा राजा राहतो आणि त्याने एक पण ठेवलेलं असतंय. त्याच्याकडे 7 बैल असतात, अतिशय शक्तिशाली बलशाली असते. जो कोणी या 7 बैलाचं दमन करेल ती माझी कन्या आहे नग्नजिती, त्याच्याशी विवाह करेल. आणि मग जे राजकुमार, राजे, महाराजे यायचे, ते बैल एवढे शक्तिशाली होते की पहिल्या फटक्यामध्येच किंवा पहिल्या धुंडीमध्येच सगळे राजे महाराजे पळून जायचे. शेवटी भगवान कृष्ण आले आणि आल्यानंतर जे कौशल नरेश आहे नग्नजित, ते भगवान कृष्णाचा अतिशय स्वागत सत्कार करतात आणि म्हणतात की भगवंत तिथे इच्छा करू नका, तुमची जी कन्याशी मला विवाह करायचा. त्यावेळेस नग्नजित राजा म्हणतो की मी वचन ठेवलेलं आहे ते केवळ जगासाठी, मला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती आहे भगवंता, पण तेवढं सामर्थ्य माझ्या कन्येला जिंकण्यासाठी कोणतरी दाखवलं मला आनंद होईल. भगवंताला दाखवायचं तर काही करायची गरज नाही, पण नग्नजित राजा ऐकत नव्हता. आणि मग भगवंताने 7 रूपामध्ये विस्तारित झाले आणि 7 बैलाचं दमन केलं. आणि दमन केल्यानंतर तिथे भगवंताने 6वं लग्न केलं नग्नजितीशी आणि तिला सत्यापन नावानं ओळखलं जातं. नग्नजितीचं दुसरं नाव आहे. भगवंताचा कितवा विवाह आहे? 6वा विवाह आहे. आणि हे झाल्यानंतर पुढे भगवंत आपली कृष्णाची एक आत्या असते सुतिकृती, ती दुसऱ्या कुळातली असल्यामुळे सुतिकृतीची कन्या असते भद्रा. आणि या भद्रेचं प्रेम भगवान कृष्णाशी खूप असतं. आता कुळ जर वेगळं असेल आणि परंपरा वेगळा असेल तर लग्न करायला हरकत नाही, पण इथे हा अपवाद आहे. बरं, आपल्याकडे शक्यतो मामाचीच मुरी करायला, ती बी कुळ दुसरा असेल तर. पण आजकाल कोणी भेटत नाही तर आत्याची चालत नाही शास्त्रानुसार. भागवतामध्ये कुठे मिळायचे नाही, कारण आत्या म्हणजे बाप आणि आत्या बहीण पडते ती आणि मामे भाऊ पडतो तो शास्त्रानुसार. तर त्या संबंधाला कुठेही थारा नाही असं शास्त्रकार म्हणतात मामाच्या. तर ही जी भगवंत सुतिकृतीची कन्या असते भद्रा, मद्र प्रांत, मद्र देशाचं, तिचं भगवंत विवाह करतात. हा भगवंताचा 7वा विवाह. आणि 8वा विवाह भगवंत मद्रास प्रांताची कन्या लक्ष्मणा हिच्याशी विवाह करतात. अशा 8 कन्याचा विवाह झाल्यानंतर भगवंताच्या 8 प्रमुख राण्या असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची राणी असते ती रुक्मिणी असते. पण रुक्मिणीचा स्वभाव जर पाहिला अतिशय शांत स्वभावाचा असतो. त्याच्या विरोधात जो स्वभाव असतो सत्यभामाचा, नेहमी भांडकुदळ रागेट स्वभावामध्ये. अशा 2 स्वभावाच्या पत्न्या भगवंत सांभाळत होते. आणि मग पुढे भगवंताला एक गुप्त हेर येऊन नाही का बातमी देतो की जो भौमासूर आहे, नरकासूर आणि मूर नावाचा राक्षस, याने 16,100 कन्याचं अपहरण केलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये लपवून ठेवलेले त्यांना गुफेमध्ये, म्हणजे मोठ्या ज्याला म्हणतात किल्ल्यामध्ये ठेवलेले. आणि त्या कन्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांचा उद्धार करावा.
भगवंत स्वतः गरुडावर बसतात आणि आपली पत्नी सत्यभामाला घेतात. आचार्य विचारतात, सत्यभामाला का घेतलं? कारण जो भमासुर असतो, नरकासुर असतो, तो भूमिदेवीचा पुत्र असतो. वरादेव आणि भूमिदेवच्या संघातून नाही का या भौमासुराचा जन्म होतो. पण वाईट असुरांच्या संगतीमध्ये त्याच्यामध्ये जी पापवृत्ती होते आणि त्याचा नरकासुराचा वध करायला मातेची गरज लागते, परमिशन लागते. म्हणून भगवंताने स्वतः सत्यभामाला घेतला. कारण सत्यभामा हे पृथ्वी देवीचा अवतार म्हटलं जातं, तिला भूदेवी म्हटलं जाते. आज बी तुम्ही दक्षिण भारतात जाता, ते बालाजी आहेत, बालाजीच्या शेजारी दोन मूर्ती असतात, श्रीदेवी आणि भूदेवी. श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि भूदेवी म्हणजे सत्यभामा. आणि हा दोन भगवंताच्या नित्य संगी असतात. आणि मग पुढे भगवंत नरकासुराच्या प्रागज्योतिषूर नावाचं एक मोठं नगर असतं, त्याच्यावर आक्रमण करतात. आक्रमण केल्यानंतर तिथे नगरामध्ये मूर नावाचा राक्षस झोपलेला असतो आणि त्याच्यामध्ये घनघोर युद्ध होतं. त्यावेळी युद्धामध्ये जे मूर नावाचा राक्षस असतो, भगवान महादेवाचं त्याच्याकडे शक्ती असते, तर ते 7 पुत्रांना घेऊन युद्ध करतात. भगवंत काही क्षणामध्ये त्या मूर नावाचा राक्षसाचा वध करतात आणि त्याच्या 7 पुत्रांचा पण वध करतात. आणि या सगळ्यांचा वध झाल्यानंतर जेव्हा नरकासुर येतो, भौमासुर येतो, भगवान कृष्णाशी घनघोर युद्ध होतंय. पण भगवंत बऱ्याच वेळा मारण्याचा खूप प्रयत्न करतात. पण बऱ्याच वेळा वाचल्यानंतर भगवंत आपल्या एकदा सत्यभामाकडे बघतात की सत्यभामाचा भाव काय. आणि जसे सत्यभामा आपली भावना व्यक्त करतात की हरकत नाही, तुम्ही वध करू शकता, हा असुरवृत्तीचा आहे, त्यावेळेस भगवंत आपल्या सुदर्शन चक्राने काय नरकासुराचा वध करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग नरकासुराचा जेव्हा वध झाला तर भगवंत 16,100 कन्याकडे जातात आणि त्या कन्या जसं भगवंताकडे पाहतात, सुंदर प्रार्थना करतात. म्हणजे भगवंता, ह्या जगामध्ये एखाद्या स्त्रीला कोणी स्पर्श केला तर कोणी स्वीकारणार नाही, आता आमचं कोणतं भविष्य नाही आणि ह्या जगामध्ये तुम्हीच एकमेव स्वीकार करू शकतात. आमची इच्छा आहे की आमच्याशी तुम्ही विवाह करा. भगवंत म्हणले, काळजी करू नका, मी तुमच्याशी विवाह करेन. ज्या जगाने, ज्या समाजाने तुम्हाला त्यागलेला आहे, जो समाज जे जग दुसऱ्याला त्यागतो, त्या भक्ताला मी स्वीकार करतो. भगवंत इथं आपल्याला काय शिकतात? भले ते जगाच्या नजरेतून नाही का त्यांना हीन भावना देण्यात आली, पण त्या भगवंताच्या भावनेमध्ये ते शुद्ध आणि पवित्र होते. भगवंताने त्यांच्यासाठी डोल्या बनवल्या, रथामध्ये बसवून त्यांना द्वारकेला पाठवलं आणि भगवंताने जाऊन त्या 16,100 कन्याशी काय केला? विवाह केला. असं करता करता भगवंताच्या किती पत्न्या झाल्या? 16,108 राण्या. एवढ्या 16,108 राण्यासोबत विवाह झाल्यानंतर भगवंताने तेवढे सोन्याचे महल केले त्यांसाठी. माणिक, मोते, हिरे, तेवढ्याच दासी होत्या. म्हणजे भगवंताचं ऐश्वर कल्पना नाही करू शकत ह्या जगामध्ये. म्हणून भगवान ह्या शब्दाची व्याख्या काय? भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे धारण करणारा. कोणते 6 ऐश्वर्य? यश, बल, त्याच्यानंतर प्रसिद्धी. ह्या सगळ्या 6 ऐश्वर्याला घेऊन जो चालतो त्याला भगवान असं म्हटलं जाते. आणि मग केल्यानंतर भगवंत पुढे एक घटना घडते. काय घडते? एकदा नारद मुनी सत्यभामाला सांगतात की कृष्णाने स्वर्गातून पारिजातचं फूल नाही का कोणाला दिलं? रुक्मिणीला दिलं. सत्यभामाला सांगितलं, सत्यभामाला राग आला आणि मग स्वर्गात जाऊन नाही का ते सत्यभामासोबत झाड आणलं. आल्यानंतर इंद्राला राग आला आणि मग भगवान कृष्णाने इंद्राचं युद्ध होते आणि मग पुन्हा इंद्र माफी मागतो. आचार्य तिथे प्रश्न विचारतात की इंद्र याच्या पहिले गोवर्धन पर्वामध्ये त्याचा मानहान केला होता, आता पुन्हा त्याने ते कृत्य काय केलं? तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की त्याच्या भावनेमध्ये पद, अभिमान आणि धनाचं अजून गेलं नव्हतं आणि त्याच्या प्रार्थनामध्ये दूषित अवस्था होती, म्हणून त्याने पुन्हा ते चूक केली आणि भगवंताचं दमन केलं. आणि मग आदितीचे कुंडल देऊन टाकले, छत्र देऊन टाकलं, याचं पण विश्लेषण केलं. आणि मग पुढे इंद्र म्हणतो की हे भगवंता, आमच्या वैभवाचा आणि पदाचा धिक्कार आहे, आम्ही वारंवार धन आणि पदामुळे काय करतो? तुमचा तिरस्कार करतो. आणि मग भगवंत त्यांना क्षमा करून पुढे जातात. एक दिवस भगवंत रुक्मिणीची चेष्टा करतात. काय चेष्टा करतात? की त्यांना असं वाटतंय की मी एवढ्या राण्यासोबत राहतो पण रुक्मिणी
बाकीच्या राण्या माझ्याशी वादविवाद घालतात, एक राणी वाद घालत नाही, ती म्हणजे रुक्मिणी. तेवढंच भगवंत तिला बोलवतात, म्हणे अरे रुक्मिणी, तुला असं वाटत नाही की तू जगातली सगळ्यात मोठी चूक केली? म्हणजे कोणती भगवंता? अरे मोठमोठे राजे, शिशुपाल, दंतवक्र, जरासन, धनाने मोठे तर पदाने मोठे, त्यांच्याकडे ऐश्वर्य खूप आहे. माझं तर काहीच नाही, मी एका समुद्रामध्ये लपून बसलेलो आहे. माझं स्वतःचा राजा नाही, मी ग्वाला आहे, मी गाई वासरं चालवणारा व्यक्ती आहे. न माझ्याकडे ऐश्वर्य, न पद आहे, न राजा आहे. तर त्यामुळे तुझा निर्णय चुकला असं वाटत नाही का? तुला जे सुख सुविधा, जे आनंद पाहिजे ते माझ्याकडून तर कधी भेटलं नाही. मी नेहमी माझ्याकडून तू दुर्लक्षित झाली. आता पण तुला संधी आहे, तू एक कर, मला सोडून जा. दंतवक्र, शिशुपाल, कोणत्याही राजाला निवडून त्यांच्याशी विवाह कर. त्यावेळेस रुक्मिणी काय करते? आपल्या उजव्या पायाचा अंगठा जमिनीला कुरतडत असते. जसं ऐकते भगवंताची ती वाणी, तिला ती असहाय्य होते. आणि असं झाल्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वागते. आणि जेव्हा ती मूर्छित व्हायला जाते तर भगवंत चतुर्भुज रूप धारण करतात आणि 2 हाताने रुक्मिणीला धरतात. आणि रुक्मिणीला धारण केल्यानंतर त्या पलंगावर बसवतात. भगवंत पाण्याचा छिडकाव करतात आणि पाण्याचा छिडकाव केल्यानंतर फॅनिंग करतात स्वतः भगवंत. आणि त्यावेळेस रुक्मिणी भगवंताला म्हणते, खरंच भगवंत तुम्ही म्हणता ते खरं आहे, मी तुमच्या पात्र नाहीये. मी स्वतःहून तुम्हाला पत्र लिहिलं. आणि एक जी चांगली स्त्री असते ती असे कधीच करू शकत नाही. तुम्ही कुठं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, जग सगळं ऐश्वर तुमच्या आधी नाही, माझी तुमची तुलना होऊ शकत नाही. पण भगवंता, तुमचा एक क्षण सुद्धा मला विरोध जाणवणार नाही. आणि अशा सुंदर प्रार्थना केल्यानंतर ती दोघांची खूप चर्चा होते. त्यावेळेस भगवंत कृष्ण म्हणतात, अगं रुक्मिणी, मी तुझ्याशी चेष्टा केलेली आहे. ग्रस्त आश्रमामध्ये जे कोणतं सुख असेल त्या पती पत्नाच्या भांडणामधला आनंद आहे. निस्ता जर तुमच्या जेवणामध्ये हलवा दिला तर तुम्हाला मजा नाही येणार. पण त्या जेवणाच्या प्लेटमध्ये मिरची भजी असेल, लोणचं असेल, पापड असते, आमरस असेल, श्रीखंड असेल, तर जेवणाला मजाच असते. त्याच प्रकारे ग्रस्त धर्मामध्ये कधी भांडण, कधी प्रेम, म्हणजे प्रेम वाढवायचं असेल तर भांडण केलं पाहिजे, विनाकारण नाही बरं काही जन्म. आणि ते भांडण कसं असलं पाहिजे? नदीच्या पाण्यासारखं, पावसाच्या पाण्यासारखं आलं की लगेच असं 3-3 दिवसासारखं चण्याच्या हरभऱ्यासारखं फुगून नाही बसायचं. माझे एक परिवारातली एक लेडीज होती, ती भांडण करायची काकाशी, 3-3 दिवस काकाला उपाशी मारायची. बोललं काय यार, नाही भांडण कसं असलं पाहिजे. आमचे एक भक्त आहेत, त्यांचे भांडण दर 15 मिनिटाला होतात. मला भांडण करता का मजा करता, पण त्यांच्या भांडणाचं काही मजा नसते. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात, ग्रस्त आश्रममध्ये एकच सुख आहे स्त्री पुरुषांचं, आणि त्या आनंद घेणं महत्वाचं. म्हणून रुक्मिणी, मी तुझ्याशी चेष्टा करतोय. मी तुझ्या एक क्षण सुद्धा तुझा विरह जाणू शकत नाही. आणि तेवढं तुझं प्रेम माझ्या प्रती आहे. आणि मी ही तुझी परीक्षा पाहत होतो. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते, भगवंता, मी एक क्षण सुद्धा तुमच्या सोडून जाण्याचे विचार नाही करू शकत. आणि मग हे चर्चा झाल्यानंतर पुढे भगवंत जे प्रद्युम्नचा मुलगा असतो, आपला रुक्मिणीचा मुलगा असतो प्रद्युम्न, तर त्याचा एक पुत्र असतो, रुक्मिणीचा पुत्र असतो प्रद्युम्न. जामवंतीचा ज्येष्ठ पुत्र असतो सांबा. आणि त्याच्यानंतर जे प्रद्युम्नाचा एक पुत्र होतो आणखीन अनिरुद्ध. अनिरुद्ध हा जे रुक्मी आहे, रुक्मिणीचा मामा, तो त्या मुलीचे काय कर अपहरण करतो. आणि अपहरण केल्यानंतर रुक्मी त्याच्याशी युद्ध करतात. आणि मग भगवंतानी प्रद्युम्न त्या पराजित करतात. बाहेरून तर असं वाटतं की देव नाही, पण आंतरिक असं वाटतं की माझी जी बहीण आहे रुक्मिणी, ती माझ्यावर नाराज आहे. कदाचित तिचा रुसवा फुगा कधी निघायचा असेल तर माझी जी कन्या जर दिली प्रद्युम्नाला तर कदाचित तो शांत होईल. आणि मग पुढे झाल्यानंतर अनिरुद्धाचा विवाह सोहळा अतिशय सुंदर पार पडतात. रुक्मिणीची कन्या असते, तिचं नाव असते चारुमती. तिचा विवाह कृतवर्माचा पुत्र बळीशी होतो. ते लग्न पण अतिशय सुंदर होतं. याला म्हणतात ब्रह्मविवाह त्या दोघांचा ठरलं. आणि मग पुढे अनिरुद्धाच्या लग्नामध्ये आणखीन एक प्रसंग घडतो. त्याच्यामध्ये
भरपूर काही रुक्मिणी देऊन टाकतो त्याच्यामध्ये. आणि मग त्या सभेमध्ये भांडणं होतात. कोणाचे? बलरामजीचे. काय भांडणं होतात? रुक्मिणी आणि बलरामजीला बुद्धिभेळ खेळण्याचा, चौरस खेळण्याचे आव्हान करतात. आणि आव्हान केल्यानंतर पहिल्यांदा 11,000 स्वर्ण मुद्रा लावल्या जातात. त्यावेळेस बलरामजी हारतात. दुसऱ्यांदा 1,00,000 स्वर्ण मुद्रा लावतात. त्यावेळेस बलरामजी जिंकतात. पण रुक्मिणी म्हणतो नाही, मी जिंकलो, बलरामजी हारले. आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? हा रुक्मिणी खोटं बोलतोय, रुक्मी. आणि मग बलरामजीचा राग सहन होत नाही आणि गदा घेतात आणि तिथे रुक्मिणीला नाही का वध करून टाकतात त्या याच्यामध्ये, लग्न कार्यामध्ये. आणि मग याचं पण डिटेल्स वर्णन सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. असं करता करता भगवंताच्या मुलांचे लग्न होतात. भगवान कृष्णाचा आणखीन एक नातू असतो, त्याचं नाव असतं अनिरुद्ध. तर ही अनुरुद्धाचं लग्न उषाशी होत आहे. उषा कोण असते? बाणासुराची कन्या असते. आणि बाणासुराची कन्या असल्यामुळं तिला तिच्या स्वप्नामध्ये वारंवार एक सुंदर पुरुषाचं स्वप्नामध्ये दिसायचं. तो आलिंगन करायचा, त्या दोघांचा सहवास व्हायचा. तर त्यावेळेस त्याची एक मैत्रीण होती चित्रलेखा. तिला सांगायची, एक सुंदर पुरुष माझ्या स्वप्नामध्ये येतो आणि तो पुरुष मला पाहिजे. त्यावेळेस ही चित्रलेखा म्हणते की कोणी आहे आतापर्यंत? मग गंधर्वाचे, देवदेवताचे, सिद्ध, यक्ष, दैत्य, मनुष्याचे चित्र काढून दाखवती. कोणाला? उषाला. त्याच्यामध्ये भगवान कृष्णाला जेव्हा पाहते तर ती लाजते. म्हणले हे नाही, पण यांच्यासारखाच कोणतरी आहे. आणि मग ती शेवटी प्रद्युम्नाचं चित्र काढते, अनिरुद्धाचं चित्र काढते. आणि जसं ती अनिरुद्धाचे चित्र काढते चित्रलेखा, तेवढी लाजल्या जाते. तर त्याच वेळेस चित्रलेखाकडे एक शक्ती असते आणि त्या शक्तीच्या आधारावर ती द्वारकेला जाऊन अनिरुद्धाचं अपहरण करते आणि उषासोबत राहते. बऱ्याच उषा आणि अनिरुद्ध खूप दिवस एकांतात घालतात. आणि एकांतात घातल्यानंतर हळूहळू उषाचं गर्भधान अवस्था दिसल्यानंतर ज्या गर्भकक्षामध्ये, त्या महलामध्ये सगळीकडे अफवा पसरते. आणि ही बातमी बाणासुराला कळते. बाणासुर येऊन बघतो तर तिथे साक्षात जे अनिरुद्ध आहे, सुंदर पाहिलं, म्हणे माझ्या कन्येसाठी असाच पुत्र पाहिजे, पण असा कस काय? आणि इथे तर एक मुंगी सुद्धा जाऊ शकत नाही, हा युवराज कस काय गेला? आणि मग तिथे युद्ध होत आहे. अनिरुद्ध युद्ध करतात. त्यावेळेस बाणासुर काय करतो? अनिरुद्धाला पकडतात. आणि गेल्यानंतर ही बातमी नारद मुनी द्वारकेला सांगतात. आणि मग भगवान कृष्ण, सांबा, प्रद्युम्न सगळेजण आक्रमण करतात. आणि त्यांच्या बाजूने कोण असतं? शिवजी असतात. कारण त्यांनी बाणासुराने युद्ध करून नाही का शिवजीला प्रसन्न केलेलं असतं. आणि प्रसन्न केल्यानंतर त्यावेळेस शिवजी म्हटले की जेव्हा कधी तुला गरज वाटेल त्यावेळेस मी काय करेन, तुला मदत करेन. आणि त्याच्यामध्ये दोघांचं, कृष्ण आणि शिवजींचं युद्ध होत आहे. आणि मग शिवजी शिवजर सोडतात. आणि इकडून विष्णू ज्वर सोडल्यानंतर त्या दोघांमध्ये युद्ध होत आहे. शेवटी विष्णू ज्वराने नाही का शिवजराला शांत करतात. आणि तिथे बाणासुराचे सगळे हात तोडले जातात. तोडल्यानंतर शिवजी प्रार्थना करतात की भगवंता त्याचा वध करू नका. त्यावेळेस भगवान कृष्ण म्हटले नाही, प्रल्हाद महाराजांच्या वंश परंपरामध्ये जेवढे कोणी येतील मी त्याचं वध नाही करणार. कारण प्रल्हाद महाराजाचा पुत्र असतो विरचन, विरचनाचा पुत्र असतो बली आणि बलीचा पुत्र असतो बाणासूर. आणि ह्या परंपरेत गेल्यानंतर त्याचं केल्यानंतर तिथे बाणासूर अतिशय अनिरुद्धाने विषयाचा विवाह करतात. आणि त्या विवाहामध्ये बाणासूर भरपूर काही प्रचुर मात्रामध्ये दिल्या जात आहे. आणि मग पुढे बाणासुराचा झाल्यानंतर एक दिवस भगवान कृष्णाचे काही मुलं द्वारकेमध्ये खेळत असताना त्याच्यामध्ये सांबा, प्रद्युम्न, भानू, गद, यदुवंशी जे सगळे मुलं खेळत होते. आणि खेळत असताना त्यांना तहान लागली म्हणून एका विहिरीपाशी गेल्यानंतर त्यांनी एक मोठा सरडा पाहिला. आणि सरड्याला जसं पाहतात तर सगळे मुलं घाबरून जातात आणि ते भगवान कृष्णाला बोलवतात, आपल्या वडिलांना बोलवतात आणि म्हणतात एक मोठी सरडा आहे. त्यावेळेस भगवान कृष्ण आतमध्ये हात टाकतात आणि त्या सरड्याला काढतात. जसं सरड्याला स्पर्श करतात त्याच्याने एक दिव्य पुरुष नाही का बाहेर येतो. आणि आल्यानंतर भगवान कृष्णाला माहीत असतात. भगवान कृष्ण विचारतात की हे दिव्य पुरुष तुम्ही कोण आहे, तुमचा परिचय काय आहे?
त्यावेळेस ते सांगतात की मी राजा नृग, मी माझ्या जीवनात जेवढं पृथ्वीमध्ये कण नसते तेवढं मी दान केलं, जेवढं पाणी नाही तेवढं पाण्यापेक्षा मी दान धर्म केलं. माझं दान एवढं होतं की पदम मी लाखो स्वर्णमुद्रा, गायी, सगळं काही दान करायचो. एक दिवस मी एका ब्राह्मणाला 1,00,000 गाय दिली, दुसऱ्या ब्राह्मणाला 1 गाय दिली. पण एका ब्राह्मणाची गाय चुकून माझ्याकडे आली आणि ती गाय मी दुसऱ्या ब्राह्मणाकडे दिली. आणि ज्या ब्राह्मणाकडे गेली तो ब्राह्मण द्यायला तयार नाही, ज्याची गेली तो म्हणला नाही मला तीच गाय पाहिजे. त्यावेळेस राजा नूर्ग म्हटला की याच्या बदल्या मी तुम्हाला 1-1 लाख गायी देतो, 1-1 लाख गायी देतो. पण ते दोन्ही ब्राह्मण ऐकले नाही. मी विचार करतो फुकट भेटलं त्याच्यात भांडण करतात लोक. ऐकलं नसल्यामुळे काय झालं, पुढे राजा नूर्गला नाही का नरकात जावं लागलं. नरकात गेल्यानंतर यमराजाने विचारलं पहिले पुण्य भोगणार का पाप भोगणार. त्यामुळे पहिले पाप भोगणार आणि पापामुळे त्यांना नाही का सरड्याचा योनी भेटली. आणि मग भगवंत तिथे त्यांना मुक्त करताना म्हणतात की राजा नूर्ग हा दानशूर होता, पण तो भगवंताचा भक्त नव्हता. त्याच्यामध्ये त्याला असं वाटायचं मी दान करतोय, त्या दानाच्या पुण्यामुळे त्याला प्रतिष्ठा होती, मान सन्मान भेटत होता. पण त्या दानामध्ये केंद्रबिंदू भगवंत नव्हते, तर त्यामुळे भगवंताची कृपा त्याला नाही भेटली. राजा नूर्गाने शरीर सोडल्यानंतर तो कुठे गेला, स्वर्गलोकामध्ये गेला. आणि मग भगवंत आपल्या पुत्रांना सांगतात की हे पुत्रांनो, कधी कोण्या जीवनामध्ये कोण्या ब्राह्मणाचं धन चोरू नका. चोरला तर हजारो वर्ष नरकात जावं लागते, त्याला क्षयरोग होतो. आणि एवढं दिल्यानंतर मग भगवंत आणखीन म्हणतात की कोणी जर ब्राह्मणांचं धन चोरलं तर त्याला नरकात जाऊन विष्टीचा किडा बनावा लागतो. म्हणून कधी कोणाला दान करण्याचं ठरलेलं असेल तर जीवनामध्ये आपण आपले दान केलं पाहिजे आणि त्या दानातून मुक्ती होते. भगवंत म्हणतात की राजा नूर्गाने एवढं दान केलं, पण ब्राह्मणाच्या प्रती अपराध झाल्यामुळं त्याला सरड्याच्या योनीमध्ये जावं लागलं. जो कोणी ब्राह्मणाचं दान करतो किंवा चोरण्याची इच्छा करतो वैष्णवांचं, त्याला सुद्धा नरकाच्या गतीला जावं लागतं. म्हणून हे पुत्रांनो, तुम्ही निस्ती अपेक्षा जरी केली तर आयुष्य घट्ट आहे आणि त्याची जी काही पुढचा जन्म सर्पाचा होतो. म्हणून कधी कोणाचं दान चोरू नका असं भगवंत आपल्या पुत्रांना उपदेश देतात. आणि हे झाल्यानंतर भगवंत पुढे बलरामजीने वृंदावनला जातात. आणि वृंदावनला गेल्यानंतर तिथे जे ब्रजवासी भगवान बलरामजीला भेटतात, एवढा विरह असतो, एवढं दुःख असतंय. आणि मग सगळ्यांची सांत्वना केल्यानंतर भगवंत त्यावेळेस गोपसखा मोठे झालेले असतात आणि गोपी तक्रार करलेली की बलरामजी, दाऊ भैया, आमचे कृष्ण आम्हाला भेटा येतील का? आम्हाला तर सांगितलं होतं ना आम्हाला भेटा येणार, अजून ते का नाही आहेत? बलराम, दाऊ भैया कधी येतील? आणि यशोदा मैया, नंद बाबा डोळ्याच्या अश्रूने नाही का धारा वाहू लागले. अरे बलराम, कृष्ण येईल का रे? आणि बलरामजीला पण आपल्या भावना नियंत्रित नाही झाल्या. कसं मी उत्तर देऊ या ब्रजवाशांना? कृष्णाला आमची आठवण येते का? आता तर तो ऐश्वर्यशाली झाला, त्याला नाही का सुंदर सुंदर पत्न्या भेटलेल्या आहे, आमच्यासारख्या साधारण स्त्रियांची कसं काय आठवण येत असेल? आणि मग याच्या चर्चेनंतर भगवान बलरामजी त्या सगळ्यांना नाही का, बलरामजी 2 महिने राहिले आणि या 2 महिन्याच्या काळामध्ये बलरामजीने आपल्या ज्या काही गोपी होत्या, भगवान कृष्णाच्या गोपी वेगळ्या होत्या आणि बलरामजींच्या गोपीसोबत बलरामजीने रास क्रीडा केली, एकांतामध्ये जलविहार केला. एक दिवस वृंदावनच्या वनामध्ये बलरामजी खेळत असताना यमुनाला म्हटले की तुझं जे पात्र आहे ते आमच्याकडे घेऊन ये. तर यमुनाने त्यांची गोष्ट प्रतिसाद नाही दिला. न दिल्यामुळे बलरामजीने आपला नांगर घेतला आणि यमुनाला ओढू लागले. जसं यमुनाला ओढू लागले तशी यमुना प्रगट झाली आणि भगवंत ज्या ठिकाणी बलरामजी लीला करत होते त्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्याच्या लीलामध्ये आनंद वाढवला. अशा प्रकारे बलरामजीने सगळ्याचं सांत्वन केलं, गोपींना सांत्वना केली आणि बलरामजी पुन्हा द्वारकेमध्ये आले. आल्यानंतर इथे एक कोंडरक नावाचा जो जोकर होता तो भगवान कृष्णाला दूध पाठवतो द्वारकेमध्ये आणि म्हणतो, हे वासुदेव कृष्ण, तू माझे आयुध धारण केलेले ते मला परत दे. शंखचक्र, गदा, पद्म, कौस्तुभ मणी धारण केलेले ते मला दे. आणि जसं तो दूध सांगत होता तर त्या सभेमध्ये उग्रसेन महाराज, वसुदेव, बलरामजी, कृष्ण जोरजोरात हसतात. आणि मग त्यावेळेस भगवंत
धीर गंभीर होऊन म्हणतात, अरे दूत, तुझ्या मूर्ख राजाला जाऊन सांग की माझे जर सुदर्शन चक्र जर आले तर तुझा नाश करतील. आणि मग इथे जे पौंड्रक नावाचा जो राजा होता तो भगवान कृष्ण आक्रमण करतात. आणि आल्यानंतर तो असा येतो, 2 डुप्लिकेट हात लावतो, सुदर्शन चक्र आणि गदा पद्मा असं लावून नागे येतो. भगवंत जसे त्याला पाहतात, त्याचं पोट मोठं आलेलं असतंय. लोक कलियुग म्हणतात ना मी भगवंत आहे. अरे भगवंताचं तोंड कशाला वाढत आहे? भगवंताचं कधी भगवान कृष्ण 125 वर्षाचे होते गीतेमध्ये. कधी ते म्हातारे जर्जर झालेलं बघितलं फोटोमध्ये ना? तो पण तो ते भगवंताला. आणि भगवंत आता पुढे येईन वर्णन त्याचं. आणि जसं पौंड्रकला पाहिलं तर भगवंत एवढे पोटधरू हसतात, जे द्वारकावासी ते पण हसतात आणि म्हणतात किती मूर्ख आहे हा, स्वतःला भगवंत म्हणतोय. आणि मग तिथे भगवंत खूप युद्ध होतं आणि आपल्या सुदर्शन चक्राद्वारे पुंडरकचा वध करतात. आणि पुंडरीकचा जो मित्र असतो काशीराज, तो पण तेवढाच मूर्ख असतो. आणि मग काशीला जाऊन भगवंत त्याचा पण वध करतात. आणि काशीचा उध्वंस केल्यानंतर पुढे काशीचा राजाचा जो काय पुत्र असतो त्याला त्या राज्यावर बसवतात. आणि मग भगवंत तिथे सुदक्षिणा नावाचा जो असतो त्याचा पण वध करून सगळेजण काळ्या जादू असते. आता याचं पण डिटेल्स वर्णन आहे, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की सुदक्षिणाने कसं केलं युद्ध. भगवंतावर काळू जादू सोडली होती. त्या काळू जादूचं नाव आहे दक्षिण अंगी म्हणून नावाची आहे. आणि ब्लॅक मॅजिक भगवंता सोडलं, भगवंताने त्याला काही परत पाठवलं. तर ब्लॅक मॅजिक कोणी करत असेल तर त्याला परत पाठवण्याचा एकच मार्ग सांगतात की नित्यनिरामनंतर भगवान राम नामाचा जप कोणी केला, कोणाला असं वाटत असेल, किंवा कृष्ण नामाचा जप जर केला तर ह्या जगातली कोणतीही शक्ती त्याला प्रभावित करीत नाही. तर भगवंतांनी ती शक्ती पाठवली आणि तीच दक्षिण अंगी जी शक्ती होती त्या काशीराजा आणि त्याच्या पुत्राचा सगळ्याचा उध्वंस करून टाकला आणि काशीचा पण उधळून टाकला. इकडे बलरामजी कोण दोधीला गोरीला जो होता वानर होतं त्याचा वध करतात. ते कारण का बलरामजी आपल्या सखींसोबत लीला करीत असताना हे आपला मागचा भाग नाही का त्या गोपीनं दाखवत असायचा. गोपी नाही का थोड्या संकोचल्या वाटायचं का रे हा काय विचित्रपणा करतोय, विकृत दाखवतोय. आणि बलरामजी घेतात आणि गोरीला जे वानर असतं दुईदर, हा भगवान रामचंद्राच्या लीलेमध्ये होता. भगवान रामचंद्राच्या लीलेत असताना त्याने एक दिवस लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला. बाकीचे सगळे लोक वैकुंठात गेले, साकेत धामात गेले, पण हा जो द्वैध वानर होता तो नाही गेला, कारण त्याने लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला. आणि त्याचा दंड म्हणून पुढच्या जन्मात जे लक्ष्मी बलरामजी होऊन आले आणि ह्या द्विध वानराचा त्याचा वध करून त्याला मुक्तता दिली. पुढे सांबाचा विवाह, एक दिवस सांबा दुर्योधनाची पुत्री असते लक्ष्मणा, अतिशय सुंदर असते, लावण्य असतं, तिचे गुण खूप चांगले असते. सांबा दिसायला एवढा चांगला नसतो. आणि गेल्यानंतर त्या स्वयंवरामध्ये पोहोचल्यानंतर ही लक्ष्मणा त्याचं काही लक्ष देत नाही. आणि तिथे दुर्योधन बाकीचे हे सुद्धा नाही का सांबाला असं दुर्लक्ष करतात. त्यावेळेस सांबा एवढा शक्तिशाली होता, त्या सभेतून जसं एक वाघ कोल्या लांडग्यामधून हरणाला अपहरण करतात तसं सांबाने काय केलं, जे कौरव होते त्यांच्यातून नाही का लक्ष्मणाला उचललं. आणि घेतल्यानंतर हे जे कौरव होते भीष्मदेव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, शकुनी, त्याच्यानंतर दुःशासन, हे सगळे एकत्र मिळून सांबाला बंदिस्त करतात. आणि बंदिस्त केल्यानंतर ही बातमी, कोंबड्या कुठं आले द्वारकेमध्ये, कोंबड्या कुठे आले म्हणजे हरे कृष्ण. जेव्हा बंदिस्त करतात त्यावेळेस ते युद्धाला ललकारतात. तर बलरामजी म्हटले आपला परिवारातला मामला आहे, तिथं वाद नको व्हायला. बलरामजी जातात तिथे, दुर्योधन, त्याच्यानंतर धौम्य, कुर्तुवर्मा हे सगळे जाऊन त्यांचं स्वागत सत्कार करतात. आणि केल्यानंतर शेवटी बलरामजी विषयाकडे येतात, म्हणतात सांबाची मुक्तता करा, लक्ष्मणाला सोडून द्या, युद्ध नको व्हायला. त्यावेळेस कौरव म्हणतात जी चप्पल असते ती डोक्यावर बसून सिंहासनाचं पद मागत असेल ते मूर्खपणा आहे. तुम्ही कुठं चप्पल आहात आणि आम्ही कुठं मुकुट आहात. तुमची आमची बराबरी थोडी होऊ शकते, धनानं पदानं. आम्ही ह्या भारतवर्षाचं राज्य आमच्याकडे, तुम्ही आमचे मंडलिक राजा आहात, तुमची आमची बराबरी नाही होऊ शकत, असं दुर्योधन, शकुनी, दुःशासन म्हणू लागले. त्यावेळेस बलरामजीला खूप राग आला आणि त्यांनी काय केलं, काही बोलले नाही, आपला
नांगर घेतला आणि जे हस्तिनापूरला नाही का यमुनामध्ये खेचू लागले. जसं खेचू लागले तर सगळे जे कौरव होते घाबरून गेले. करायचं तर काय करायचं. त्यावेळेस भीष्मदेव म्हणतात एकच पर्याय, तुम्ही अहंकार अभिमानाने का बलरामशी युद्ध केलं आणि दुर्योधन ते तुझे गुरु होते आणि गुरुशी तर चांगला व्यवहार करायचा. ते म्हणजे पर्याय सांगा काय. म्हणजे लक्ष्मणाला आणि सांबाला पुढे करा, बलरामजी शांत होतील. आणि मग लक्ष्मणाला आणि सांबाला पुढे केल्यानंतर दुर्योधन वरदक्षिणामध्ये सांबाला 1200 गजरा देतात सोन्याने मडवलेले, 1,20,000 अश्व देतात, 6,000 स्वर्ण रथ देतात आणि 1,000 सह अलंकृत दासी आणि दास अर्पण करतात. एवढं घेऊन सांबा लक्ष्मणाला घेऊन नाही का द्वारकामध्ये येतात आणि द्वारकामध्ये आल्यानंतर त्यांचं अतिशय भव्य दिव्य स्वागत होतं. आणि मग पुढे हिल दिल्यानंतर नारद मुनीला वाटलं की भगवान कृष्णाने 16,108 राण्यांसोबत विवाह केला. भगवंत ग्रस्त आश्रम कसं जीवन जगत असतील हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी नारद मुनी जातात. आणि गेल्यानंतर पहिल्या सभेमध्ये गेले, पहिल्या रुक्मिणीच्या महलामध्ये गेले मुद्दाम नारद मुनी आणि रुक्मिणीसोबत भगवंत एकांतामध्ये गेले. नारद मुनी कुठं जायचे, त्यांना आलं होतं. जसं राम आणि सीतामध्ये हनुमानजी जायला आलं होतं तसंच नारद मुनी गेले. गेल्यानंतर भगवंत उठले आणि उठल्यानंतर त्यांना आपल्या आसनावर बसवलं, त्यांचं पाद प्रक्षालन केलं, त्यांना नाना प्रकारचे येश मधुपर्क आचमन्यम दिलं, त्यांचं कुशल मंगल विचारलं, एक ग्रस्ताप्रमाणे सगळं केलं, त्यांना भोजन अर्पण केलं. त्यावेळेस भगवंत विचारतात की नारद मुनी तुमच्या येण्याचं कारण काय. भगवंताला माहीत होतं सगळ्या गोष्टी आणि नारद मुनींचं उत्सुकता. आणि मग भगवंताची इच्छा, नारद मुनी तिथून सुटले, सत्यभामाच्या तिथं सत्यभामाच्या महलात गेल्यानंतर भगवंत देवपूजा करत बसले होते. दुसऱ्या महलामध्ये गेले, कोणी गायत्री करत बसले होते, पुढं जे सुधर्म आहे त्याच्यामध्ये चर्चा करीत होते, कुठं नाही का भगवंत सारीपाठ करत होते, कुठं नाही का ब्राह्मणाला गायी दान देत होते. नारद मुनी एवढं दृश्य पाहिलं की भगवंत 16,108 राण्यासोबत नाही का भगवंत प्रत्येक राणीसोबत आपलं स्वतःचं एक विस्तारित रूप नाही का करत होते. आणि मग जेव्हा हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर नारद मुनी विचार करतात, हे महान भगवंताची बुद्धी लीला केवळ भगवंतच करू शकतात, या जगातलं कोणी करू शकत नाही. सर्वसाधारण मनुष्य भगवंताचं अनुकरण नाही करू शकत, कारण भगवंताच्या लीला ऐकल्या तरी हृदयाचं शुद्धीकरण होतं. आणि हे झाल्यानंतर ते म्हणतात की हे भगवंता तुम्ही एक आदर्शग्रस्त जीवन कसं असलं पाहिजे हे शिकवतात. ब्राह्मणांची गायीची सेवा, तुमचा नित्य धर्म कसा असायचा. भगवंत 7-8 वाजता उठत नसायचे, भगवंत ब्रह्ममुहूर्ताला उठायचे. किती वाजता ब्रह्ममुहूर्त? 4 वाजता. आपण झोपतोच किती वाजता? 12 वाजता. सगळे रात्रचे भूत येतं, दिवसाचे भूत कोण नाही. आणि सकाळी 8-9 वाजता. आज मी सकाळी त्या महादेव मंदिरात गेल्या छोट्याशा बालिकेला विचारलं, तर त्या एका बाबाने विचारलं तुझे पप्पा कुठे? नाही, पप्पा झोपले. आणि ती छोटीशी महादेवाला पाणी वालायला. मला आई बाप्पा घरी झोपताना लहान लेकरं येतात, लाजा बी वाटत नाही. आपल्या मुलांना संस्कार द्यायचा असेल, शेवटच्या दिवशी कोंबड्या नका आणू. बरं मग कोंबडा देवावर का? अरे अरे, मुलांना संस्कार द्यायचे असेल, आदर्श पालक तत्व किंवा आर्ट ऑफ पॅरेंटिंगचा पहिला प्रिन्सिपल आहे. मुलाला तुम्ही काय सांगता ते महत्वाचं नाही, तुम्ही कसे वागतात ते मुलं शिकतात. मुलांना सांगणार मोबाईल नको खेळू, सोपं असतं, पण आपण स्वतः खेळत असेल तर मुलांना कधीच फरक पडत नाही. नाशिकमध्ये एक मोठे पोलीस अधिकारी आहेत, दोघं नवरा बायको. ते संध्याकाळी 7 वाजता आल्यानंतर मोबाईल वरती काढून ठेवतात, साधा बटनचा फोन वापरतात आणि ते त्यांच्या आचरणातून शिकतात. आपण काय करतो, मोबाईल नको खेळू आणि आपण दिवसभर त्या डबड्यामध्ये बसलेलो असतो. कसं काय संस्कार आहे. मुलांना अभ्यास कर सांगणं सोपं आहे, पण तो करून घ्यायचा कसा आहे कोणाला माहीत नसते. म्हणून आदर्श पालक तत्व हे असतंय की मुलांना स्वतःच्या आचरणातून जेव्हा तुम्ही शिकवतात तेव्हा मुलं शिकतात. हे आमचे नरेंद्र कृष्ण पुराणी, हर्षिता राधा आणि माताजी, त्यांचे दोन्ही मुलं त्यांना डिक्टो फॉलो करतात. ते कशी पूजा करतात, कसा भोग लावतात. ते नुसतं म्हणत बसले नाही भोग लावा तुम्ही, आम्ही टी व्ही बघत बसू, नाही म्हणणार. आणि आमचे काही भक्त येतं, मुलांना अभ्यास करा म्हणून ते स्वतः पुस्तक घेऊन बसतात. आपण काय म्हणतो अभ्यास करणं, आपण मोबाईल खेळतो, त्यांचं चित्त कसं काय लागेल.
आज एक घास खाऊ घालायचं असेल तरी त्याच्यासमोर डबडं लागतंय. विचार करा. म्हणून भविष्य चांगलं करायचं असेल, चांगलं मुलांना घडवायचं असेल तर तुम्हाला सॅक्रिफाईस, त्याग, बलिदान केल्यानंतर ज्या गोष्टी साध्य होतात. आज जर तुम्ही त्यांना चिपली घेता तर भविष्यामध्ये ती तुम्हाला चिपली घेतील. मुलाला जन्म देणं सोपं आहे पण घडवणं खूप कठीण आहे. म्हणून चिखल वला असतो तेव्हाच आकार देता येतो. एकदा सुकला ना कठीण जातो. बांबू वला असतो त्यालाच आकार देता येतं. एकदा सुकला की त्याला बी आकार देणं कठीण असते. तेव्हा 5 ते 10 ते 15 वर्षाच्या मुलांना प्रॉपर वेळ द्या. त्यांना संस्कार घडा. तुम्ही कार विकत घेऊ शकतात पण संस्कार विकत घेऊ शकत नाहीत. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही कार विकत घेऊ शकतात पण संस्कार विकत घेऊ शकत नाही. या जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील पण संस्कार भेटलं नाही, भेटू शकत नाही. मी इंदिरानगरमध्ये प्रवचनाला जात असतो कधी कधी. 2013ला गेलो तिथे 2 वृद्धाश्रम होते. आज त्याच इंदिरानगरमध्ये 15 वृद्धाश्रम झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त एज्युकेटेड मुलांचेच आई वडील तिथे त्या वृद्धाश्रममध्ये. म्हणून तुम्ही असं नका समजू माझे बाळ नाही का ध्रुव आहे, प्रल्हाद आहे. त्याबरोबर संस्कार, आणि संस्काराला स्वतः जळावं लागतंय, त्याग करावा लागतो. म्हणून एवढं सोपं नाही मायबापांना. आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल तुम्ही म्हणता महाराज आम्ही तर सगळे म्हातारा झालो, कुठं आम्हाला हे सांगतात. पण तुम्ही तुमच्या नातवांना, सुनांना, मुलींना या सांगा. गीता भागवत वाचा, रामायण शिकवा, ज्ञानेश्वरीचं पाठ, हनुमान चालीसा, राम रक्षा स्तोत्र सकाळ संध्याकाळ तुम्ही स्वतः वाचून करा. मी सांगत नाही कधी पण मी माझ्याबद्दल माझ्या आईचा एक नियम होता. सकाळी नाश्ता पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरीचे 2 पानं वाच तर जेवण भेटल तुला, नाही तर उपाशी मर. असं तुमच्यासारखं घास घेऊन मागं लागत नव्हती ती. दिवसभर राहिले तरी देत नव्हती. वाच इथं तरच भेटल. त्या टायमाला किंमत नव्हती पण त्या टायमाची जी इन्व्हेस्टमेंट केली माझ्या माता पित्याने आज त्याचा मला फायदा झाला. म्हणून तुम्ही बळजबरी का असेना त्यांना शिकवा, काहीतरी करायला हवा. ते शिकवा. पालयंती म्हणजे पालन करा. 10 वरती ताडयंती. 10 वरती ताडयंती म्हणजे 5 पासून तर 15 वर्षांत मुलांना ताडयंती म्हणजे डिसिप्लिन्स, व्हॅल्यू, मॉरॅलिटी त्यांना शिकवा. आणि 16 वर्षानंतर एक आई आणि एक वडील चांगले मित्र झाले पाहिजे. तुम्हाला विश्वास येणार नाही, मी नाशिक इस्कॉन मंदिरात राहतो. आजकाल मुलांचे 2 प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत, आई वडिलांचे आणि मुलांचे. टीनेजरमध्ये मुलांना बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड लागते. शाळेमध्ये एवढं वातावरण दूषित झालंय, पोर्नोग्राफी पाहतायत मुलं मुली. आणि कमी कपड्यामध्ये घातल्यानंतर बाहेरचे विधर्मी लोक आपल्या मुलींना आकर्षित करतात. म्हणून आपल्या मुलींना असे संस्कार द्या, मुलांना असे संस्कार द्या. ॲटलिस्ट ते धार्मिक नाही झाले तरी चालेल पण एक चांगले संस्काराचे व्यक्ती झाले. तुम्ही खूप कमवलं पण तुमचे मुलं हाताला नाही लागले. लेटेस्टमध्ये माझ्या परिचयाचे व्यक्ती होते, येतात ते मंदिरात. त्यांची बहीण एका मुस्लिम मुलासोबत लग्न करते आता, आणि ती मुलगी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि हा मुलगा रिक्षावाला आहे. मी ह्या व्यासासनावर खोटं नाही बोलत, बरं भगव्या कपड्यावर तर नाही बोलत. 15 दिवस आहे आमचे भक्त तुम्हाला सांगते. म्हणून लाईफला सिरियसली तुम्हाला वाटतं सगळ्या दुनियाच होईल, मला नाही होणार. तुम्ही तुमचं वातावरण कसं ठेवता, बाहेर काय चालू आहे हे तुम्हाला कधीच माहीत नाही. म्हणून सावध जीवन जगा. मुलांच्या बाबतीत मुलांना वेळ द्या. शिक्षणापेक्षा त्यांना संस्कार आणि बॉन्डिंग वाढवा. ते ओपन झाले पाहिजे हे मुलं आपले काय करतात काय नाही करतात. शिक्षण द्या, त्या शिक्षणाला विरोध नाही, पण कुठे जरी गेला तर आपले संस्कार, आपली संस्कृती, आपल्या माता पित्याने दिलेले जी आहे ते विसरता कामा नये. म्हणून लाईफला थोडे सिरियस. भागवत कथेमध्ये आपल्या मुलांना कपडे चांगले शिकवा घालायला. मॉडर्न फॅशनच्या नावानं विचित्रपणा नका करू. हा विषय नाही पण इथं आला आहे म्हणून तुम्हाला जस्ट टच करतोय. आणि तुम्ही ह्या गोष्टीला सिरियसली नाही घेतली. आज तर परिवार एवढा रडतोय, म्हणे प्रभूजी काहीतरी आम्हाला सांगा. काहीच करू शकत नाही. एवढी पोरगी सुंदर आहे, एवढी गुणाची आहे. गुण मानता येणार नाही पण रूपानं खूप आहे. तिला गेल्या 7-8 वर्षापासून मी बघतोय. मला कधी वाटलं नव्हतं की प्रभू असं होईल. कितीतरी उदाहरणं आहेत मंदिरामध्ये. म्हणून हे घ्या. आणि मग इथे भगवंत ते म्हणतात की एक ग्रस्त आश्रम असल्यानंतर तिथे भगवंत धर्माचे तत्व देतात आणि दिल्यानंतर इथे इंद्रप्रस्थमध्ये जातात
आणि तिथे इंद्रप्रस्थमध्ये गेल्यानंतर नारद मुनी त्यांना पांडवांचं चरित्राचं वर्णन करतात आणि पांडवांची अवस्था सांगितल्यानंतर उद्धवाकडे बघतात आणि म्हणतात, उद्धव काय करायचे अवश्य अवस्थेमध्ये. उद्धव भगवंताचे मार्गदर्शन करणार होते. तर उद्धव म्हणतात, आता एकच आहे, तुम्ही द्वारकेला जा, आपल्या हस्तिनापूरला जा आणि तिथे जाऊन पांडवांसोबत राहा आणि त्यांचं मत मनंतर जाणून घ्या. आणि मग चर्चा झाल्यानंतर तिथे पांडवाला घेऊन भगवंत अर्जुनाला आणि भीमाला घेऊन जरासंधकडे जातात. आणि जरासंधकडे जाऊन पहिले ते ब्राह्मणाचा वेश बघतात, पण जरासंध विचार करतोय ब्राह्मणाचा वेश दिसतो खरा, पण हे क्षत्रिय आहेत, पण काही का असे ना माझ्याकडे कोणी भिक्षा मागायला तर मी त्याला देत असतो. आणि मग भगवंत स्वतःचा परिचय देतात, मी द्वारकाधीश वासुदेव पुत्र कृष्ण, हा पांडवांचा युधिष्ठिर महाराजाचे दुसरे बंधू भीम आणि या तिसरा बंधू अर्जुन. आम्हाला भिक्षामध्ये काही द्यायचं असेल तर युद्ध द्या, तुम्ही मल्लयुद्धाचं द्या. त्यावेळेस जरासंध म्हणतो, तू तर पळकुटे आहे, रणभूमीतून पळतोय. 18 वेळेस मी तुझ्याशी युद्ध केलं, तू युद्धभूमीतून पळालायस, मी तुझ्याशी युद्ध नाही करू शकत. हा अर्जुन लहान आहे, पण युद्ध करायचं माझ्या समान वयाचा असेल तर भीम आहे. आणि मग भीमामध्ये आणि जरासंधामध्ये 27 दिवस युद्ध चालतं. त्यावेळेस भीम हतबल होतात आणि भगवंताला म्हणतात, मी नाही जिंकू शकत, हा खूप शक्तिशाली आहे. भगवंतामध्ये काळजी करू नको, मी तुला शक्ती प्रदान करतो. आणि हा जरासंध तिथे त्याला सांगतात की याचा वध कसा करायचा. जरा नावाचे असुर हे जेव्हा जरासंध जन्माला आला होता, त्याला 2 राण्यामध्ये एक फळ दिलं होतं, 2 त्या राण्याने काय केलं, एका फळाचे 2 तुकडे केले, ते खाल्ले अर्धे अर्धे म्हणून त्यांना अर्ध बाळ जन्माला आलं. जरा नावाची एक राक्षसी होती, त्याने ते जोडलं आणि तिचं नाव पडलं, त्या राक्षसाचं नाव पडलं जरासंध. आणि पडल्यानंतर पुढे भगवंताने सांगितलं कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी युद्ध चाललं आणि भगवंताने एक पातं घेतलं आणि त्या पातं तोडलं आणि म्हणायचं असं चिरून त्याला उलट्या बाजूने फेकायचं, तेव्हा जरासाचा वध होईल. आणि भीमाने जे ऐकलं, भगवंताचा इशारा ऐकल्यानंतर युद्ध झालं आणि बलरामजीचे ते 2 तुकडे गेले आणि विरुद्ध बाजूला फेकले. आणि फेकल्यानंतर तिथे पांडवाला नाही का रासुयज्ञेसाठी मोकळी भेटली, सगळ्यांना आधिपत्य मानलं. पण त्या याच्यामध्ये अग्रपूजेचा मान करायचा पुन्हा हा मोठा प्रश्न पडला. त्याच्यामध्ये विद्वान आणि प्रकांड पंडित असलेले सहदेव म्हटले, सगळ्या देवीदेवतांमध्ये, सगळ्या ऋषीमुनीमध्ये, सगळ्या वयानं मोठ्यामध्ये असलेल्या अग्रपूजेचा एकमेव मान कोणाला असेल तर तो भगवान कृष्णाला आपण देऊया. आणि जशी वाणी विचारली तिथे वेदव्यास, नारद, असल, देवल, ब्रह्माजी, इंद्र, चंद्र सगळ्यांना अनुमोदन दिलं. आणि वा म्हणून युधिष्ठिर महाराजांनी त्यांचे पाद प्रक्षालन केलं. आणि पाद प्रक्षालन करीत असताना त्यांचे जे गुणीजन होते, भाट होते, त्यांचं गुणगान करू लागले. त्याच्यामध्ये एका व्यक्तीला ते गुणगान सहन होत नव्हतं, तो म्हणजे शिशुपाल. आणि मग शिशुपाल नाही का भगवान कृष्णाच्या प्रती काय करतो, खूप नाही का प्रश्न करतो, खूप शिव्या घालतो. आतापर्यंत भगवंत म्हणले 100 आहेत, मावशीचाच मुलगा आहे, भगवान कृष्णाचा मावस भाऊ येतो. जेव्हा तो लहान होता त्यावेळेस सांगितलं की याचे हात ज्याला पाहून गळतील तोच त्याच्या मृत्यूचा कारण बनणार आहे. आणि मग भगवान कृष्ण पहिल्यांदा शिशुपालाला पाहतात, त्याचे हात गळून गेल्यानंतर त्याची आई म्हणते, कृष्णा माझ्या मुलाचे 100 अपराध तू माफ कर, याच्यानंतर त्याचा तू वध करू शकतोस. आणि शिशुपाल दरवेळेस 99 शिवाय द्यायचा. किती वेळा, किती भगवान कृष्णाचं सहनशीलता असेल आणि त्याची कॅपॅसिटी मानावं लागून 99 शिवाय घालायचा. म्हणजे ईर्ष्या कोणामध्ये किती ईर्ष्या असू शकते याची कल्पना आपण करू शकतो. ईर्ष्या कशी असते माहिती आहे, ज्याच्याशी माझं जमत नाही ना त्याच्यामध्ये मी नेहमी दोष पाहतो. आणि ज्याचं माझं जमतंय त्याने किती चुका केल्या तरी मला त्याच्यातला दोष दिसत नाही. का, आपली जी बुद्धी, भेदभावना बुद्धी असल्यामुळे. ज्याच्याशी जमतंय त्याने किती चुका करू द्या, काही फरक पडत नाही. पण ज्याच्याशी माझं जमत नाही तो किती चांगला वागू द्या तरी मी काय करतो, त्याच्यातून दोषच काढतो. अशा प्रकारे शिशुपाल नाही का शिव्या दिल्यानंतर त्या दिवशी तो वेगाच्या पुढे गेल्यानंतर पांडव त्याला मारण्यासाठी उठले. त्या सभेमधले बरेच लोक त्याला मारण्यासाठी उठले. तर भगवंत म्हणले रक्तपात इतर जर झाला तर जो रासुयज्ञ थांबायचा. त्यामुळे भगवंतानं काय केलं, सुदर्शन चक्राद्वारे त्याचा वध केला. आणि जसं वध केला त्याची जी आत्मा आहे ते भगवंतात विलीन झाला. आणि विलीन झाल्यानंतर
हे दृश्य युधिष्ठिर महाराज पाहतात आणि नारद मुनीला विचारतात की शिशुपालाने जीवनभर शिव्या घातल्या भगवंताला आणि तो भगवंतात विलीन कसं काय झाला, भगवंताची सारूपी मुक्ती कशी भेटली, त्याचं वर्णन श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये येत आहे. तिथे उतया म्हणजे जे कर्म वासना, चांगली वासना आणि वाईट वासनेचं वर्णन करतात. आणि मग तिथे नारद मुनी सांगतात हा शिशुपाल दंतवक्र याच्या पहिले जे जय विजय होते ते जन्माला आले. पहिला जन्म होता त्यांचा हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू, दुसरा होता रावण आणि कुंभकर्ण, आणि हा तिसरा त्यांचा शेवटचा जो होता दंतवक्र शिशुपाल. आता हे शरीर सोडून पुन्हा ते वैकुंठ लोकात जाते आणि भगवंताने त्यांना ती मुक्ती दिली. आणि मग त्यांचा चर्चेचा विषय खूप डिटेल्समध्ये वर्णन करतात. आणि केल्यानंतर पुढे शिशुपालाचा वध केला आणि त्या सभेमध्ये त्या रसयज्ञामध्ये कृष्णद्वैपायन, च्यवन ऋषी, कवन ऋषी, मैत्रमुनी, विश्वामित्र मुनी, भरद्वाज, जैमिनी, कृतु, वामनदेव, गौतम, वशिष्ठ, पराशर मुनी, गर्गचार्य, वैश्यपान, अथर्व ऋषी, काश्यप ऋषी, धौम्य ऋषी, धृतराष्ट्र, भीष्मदेव, विदुर असे भरपूर लोक आले होते. आणि त्यामध्ये प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलं होतं. भगवान कृष्ण काय करते, रासोबे यज्ञामध्ये जेवढे कोणी ऋषीमुनी होते त्यांचे दोन गोष्टी करायचे, त्यांचे पाद प्रक्षालन करायचं आणि जेवणाच्या प्लेट उचलायची सेवा त्यांनी घेतली. दान धर्म करण्याचं डिपार्टमेंट अर्जुनाला आणि कर्णाला दिलं होतं. आणि जे राजे महाराज गिफ्ट घ्यायचं होतं डिपार्टमेंट होतं ते दुर्योधनाला दिलं होतं. का बरं दुर्योधनाला दिलं होतं? कारण दुर्योधनाकडे गिफ्ट घेण्याचं डिपार्टमेंट यासाठी दिलं की जेवढं तो पांडवाचं ऐश्वर्य बघन तेवढी त्याची ईर्ष्या वाढेल, त्यामुळं दिलं होतं. आणि प्रत्येकाने ते अतिशय रासयज्ञ पाडल्यानंतर त्या इंद्रप्रस्थ सभेमध्ये फिरत असताना एक दिवस त्या सभेमध्ये एका फरशीमध्ये त्याला असा पाय वाटला म्हणून त्याने धोतर वर घेतलं आणि दुसरीकडे गेल्यानंतर तो पाण्यात पडल्यानंतर तिथं द्रौपदी म्हणते आंधळ्याचा पुत्र आंधळा. आणि ह्याच दृश्यावर, ह्याच वाक्यावर पुढे महाभारत घडतंय आणि भगवंताने ते जाणून बुजून घडलं की हे कौरव जातील आणि द्रौपदीचं असं सभेमध्ये वस्त्रहरण होईल. आणि वस्त्रहरण झाल्यानंतर जे राहिलेले जे आसुरी वृत्ती होईल त्यांचा मला विध्वंस करता येईल. आणि मग पुढे हे लीला झाल्यानंतर इकडे शाल्व असतो, बघतो की शल्याचा शिशुपालाचा वध केलाय, तर हा शाल्व काय करतो, द्वारकेवर आक्रमण करतो. आणि हे युद्ध 15 दिवस चालतं. आणि ह्या युद्धामध्ये प्रद्युम्न आणि शाल्वामध्ये चालल्यानंतर भगवान कृष्ण द्वारकेहून येतात आणि शाल्व्याचा वध करून त्याला मुक्त करतात. शाल्व्याचा वध केल्यानंतर त्याचे 2 मित्र असतात, एक दंतवक्र आणि विदुरथ. हे पण बघतात की आमचा मित्र मारला गेलेला आहे, कोण, शाल्व. हे पण आक्रमण करतात. भगवान कृष्ण विदुरथ आणि दंतवक्राचा वध केला. आणि हे जेव्हा झालं त्यावेळेस भगवान कृष्ण पुन्हा हस्तिनापूरला जातात. आणि गेल्यानंतर त्या युद्ध ठरत आहे दोन्ही कौरव आणि पांडवाचं. तर बलरामजी सगळ्या तीर्थयात्रेला निघतात. जेव्हा तीर्थयात्रेला गेल्यानंतर नेमिषारण्यमध्ये पोहोचल्यानंतर वेदव्यासाचे एक शिष्य असतात रोमहर्षणसूत. जेव्हा बलरामजी येतात सगळे उठून उभा राहतात, पण हा रोमहर्षण उभा राहत नाही. त्यावेळेस बलरामजी म्हणले आधी गुरु येतात. आणि ज्ञान घेऊन कोणाला जर नम्रता येत नसेल, ज्ञानामुळे जर अहंकार अभिमान वाढत असेल, कारण वेदव्यासांचे 4 शिष्य होते, जैमिनी, वैश्यपान यांनी 4 वेदाची रचना केली. आणि इतिहास पुराणाचं डिपार्टमेंट रोमहर्षण सुताकडे होतं. त्याला असं वाटत होतं सगळं ज्ञान मला आहे. तो व्यासासमोर उठला नाही. आणि बलरामजीने काय केलं, एक तूर्णावध घेतलं आणि त्याच्यामध्ये त्या रोमहर्षणचा वध केला. आणि वध केल्यानंतर आचार्य म्हणतात बलरामजी तीर्थयात्रा गेल्यानंतर एक व्यासासमोर व्यक्तीला बसलेला त्याचा भगवंताने वध केला. का बरं? शिष्टाचार पालन नाही केला. म्हणून कोणी ऋषीमुनी आले, साधू संत आले तर उभून उठा राहिलं पाहिजे. जर उठून उभं राहिलं नाही तर 5 गोष्टीचं नुकसान होतात. सुखदेव गोस्वामी म्हणतात त्याचं आयु कमी होत आहे, त्याचं बल कमी होत आहे, यश कमी होत आहे आणि त्याच्या जीवनामध्ये जे आपदा वाढण्याच्या ह्या गोष्टी होतात. मन कोणी साधू संत आला त्याचं उठून उभं राहणं, आपण आशीर्वाद दिला. मोठे जे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध असतात त्यांचा नेहमी आदर सत्कार केला पाहिजे. इव्हन घरामध्ये जे वयानं मोठे आलेले व्यक्ती आहे ना, त्यांना जर पाहून आपण उभा राहिलं ना तर आपलं आयु, बल, यश, समृद्धी सगळं नष्ट होते. इथे बलरामजी सांगतात. आणि मग बलरामजी सगळे ऋषीमुनी खिन्न होतात आणि म्हणतात आम्ही रोमहर्षणाला
आशीर्वादाला चिरंजीव भव. आता कसं करायचं? तर बलरामजी म्हणतात काळजी करू नका, पाहिजे तर मी जिवंत करतो. त्यावेळेस ते ऋषी म्हणले नाही, रोमहर्षांचा पुत्र असो सूत गोस्वामी, तुम्ही काय करा, यालाच करा. आणि मग तिथे बलरामजी त्यांना आदिगुरु असल्यामुळे शक्ती प्रदान करतात, ज्ञान देतात. आणि पुढे ते सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना कथा सांगतात. आणि केल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे. बल्व नावाचा एक असुर आहे आणि तो आम्हाला खूप त्रास देतोय. बलरामजी काय करतात, त्याचा वध करतात. आणि वध केल्यानंतर सगळे ऋषीमुनी शांत होतात आणि म्हणतात तुम्ही सगळ्या पापातून मुक्त होतात. बलरामजी दक्षिण भारतापासून पहिले व्यंकटाचल जातात बालाजीला, त्याच्यानंतर रामेश्वरम कन्याकुमारीला जातात, पुढे कर्नाटक क्षेत्रामध्ये येतात, महाराष्ट्रामध्ये येतात, उडीसाला जातात. उडीसाला जात नाही, याच्यासाठी जात नाहीत जगन्नाथपुरीला, कारण तिथे स्वतःची पूजा असते. म्हणून बलरामजी सगळ्या धामाला जातात. बद्रीनाथ, केदारनाथ, इकडे नॉर्थ इंडियाला पण जातात, पण जगन्नाथपुरीला जात नाही, कारण स्वतःची पूजा होतं म्हणून तिथे गेली नाही. आणि मग आल्यानंतर इथे युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुर्योधन आणि भीमाचं युद्ध होते पाण्यातून. आणि मग दोघांना समजून सांगतात बलरामजी, पण ते दोघं ऐकत नसतात. तेवढे द्वेषाने युद्ध त्यांचं चालतं आणि बलरामजी निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर इथे पुढे भगवान कृष्णाचा एक मित्र असतो सुदामा, ही कथा आता इथे येते. आणि मग